तुमचा आवाज सगळ्यांना कळतोय? नमस्ते सर. नमस्ते. 10 मार्च नमस्ते 2026 सर. फाल्गुन कृष्ण चतुर्थीचा हा गंधर्व प्रदोष काळ या निमित्ताने या ज्योतिष अभ्यास वर्गामध्ये सम्मिलित असलेले आपण सगळे ज्योतिष प्रेमी अभ्यासक, आपण सर्वांना माझा सप्रेम. या अभ्यास वर्गामध्ये आपल्याला मार्गदर्शक म्हणून आपल्याला दरवेळी आपल्याला ज्योतिष अभ्यासामध्ये आपली उंची नवनवीनतेने पुढे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करणारे आपले गुरुवर्य ऋषितुल्य श्री दिलीप देवारे सरांना माझा साष्टांग नमस्कार. संकष्टी चतुर्थीचा आजचा दिवस या निमित्ताने गणेशाचं पंचरत्न स्तोत्र मी आपल्यासमोर पठण करत आहे. आपण सर्वांनी प्रसन्न चित्ताने शांतपणे मूलाधारावरती लक्ष केंद्रित करत दीर्घ श्वास घेऊन एकाग्र व्हायचंय. ओम श्री सरस्वते नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री गुरुभ्यो नमः. मुदाकरात् मोदकं सदा विमुक्ति साधकं कलाधरा वसंतकं विलासी लोकरक्षकम् अनायकैकनायकं विनाशितेव दैत्यकं नताशुभाशुनाशकं तमानमामि तं विनायकम् न तेतरातिभीकरं नवोदितार्कभास्वरं नमत्सुरारि निर्जरं नतादिकापदद्धुरम् सुरेश्वरं निधीश्वरं गजेश्वरं गणेश्वरं महेश्वरं तमाश्रये परात्परं निरन्तरम् समस्त लोक शंकरं निरस्त दैत्य कुंजरं दरेतरोदरं वरं वरेब वक्त्रमक्षरम् कृपाकरं क्षमाकरं मुदाकरं यशस्करं मनस्करं नमस्कृतान् नमस्करोमि भास्वरम् अकिंचनार्तिमार्जनं चिरन्तनोक्तिभाजनं पुरारि पूर्वनन्दनं सुरारि गर्वचर्वणम् प्रपंचनाश भीषणं धनञ्जयादिभूषणं कपोलदानवारणं भजे पुराणवारणम् नितान्तकान्तिदन्तकान्तिमन्तकान्तिकात्मजम् अचिन्त्यरूपमन्तहीनमन्तराय कृन्तनम् हृदयन्तरे निरन्तरं वसन्तमेव योगिनां तमेकदन्तमेव त्वं विचिन्तयामि सन्ततम् महागणेश पंचरत्नमादरेण योन्वहं प्रजल्पति प्रभातके हृदय स्मरण गणेश्वरम् अरोगताम दोषताम सुसाहिती सुपुत्रताम समाहितायुरष्टभूतिमभ्युपैति सोच्चिरा श्रीमत्श्री शंकराचार्य कृत श्री गणेश पंचरत्न स्तोत्रम संपूर्णम्. ओम गं गणपतये नमः. ओम गं गणपतये नमः. धन्यवाद. 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 फार छान. तुमचे आभारी आहोत आम्ही सगळे श्रोते. सर कुलकर्णी मॅडम, तुम्ही स्वागत करा. हो सर. देवारे सरांना नमस्कार, गीता मॅडमना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण पारंपरिक कुंडली वाचन या कार्यशाळेमध्ये जेव्हा एखादा जातक जेव्हा आपल्याकडे प्रश्न घेऊन येतो तेव्हा त्याचा विचार करताना विचारात घ्यावयाची स्थाने, ग्रह, त्यांची नक्षत्रे, गोचरीचे ग्रह, दशा, महादशा या सगळ्यांचा सारासार विचार करून ज्योतिषशास्त्राचे नियम उलगडत प्रेडिक्शन कसे करावे याविषयीचे विवेचन आपण सरांकडून जाणून घेणार आहोत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर.
धन्यवाद मॅडम, धन्यवाद. थँक्यू सर. नमस्ते. नमस्कार सगळ्यांना. कुलकर्णी मॅडमनी स्वागत केलेलं आहे, त्यांचं सुद्धा पहिल्यांदा स्वागत करतो. इत्यादी सर्व आदरणीय चव्हाण मॅडम आहेत, कुबल मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत, सर्वांचं स्वागत आहे. त्यामध्ये आपल्याला आज एक नवीन कुंडली, अतिशय उत्तम कुंडली शिकायची आहे आणि त्या ह्याच्यातून खरोखर जातकाच्या जीवनामध्ये प्रगती कशी होते आणि त्याला मूळचे ग्रहस्थिती ही किती आवश्यक आहे आणि त्या आवश्यक असणाऱ्या स्थितीवरती जातकाचा विकास हा निश्चितच आपण जे काही शास्त्र शिकवत आहोत त्या ह्याच्यामध्ये ग्रहांची मांडणी आणि ग्रहांचे योग आणि त्याच्या राशी याच्यातून आपल्याला ज्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात आणि त्याच्यावरतीच आपली प्रगती जी आहे ती आधारलेली आहे. जीवनामध्ये अनेक संकटातून बऱ्याच लोकांना मार्ग काढावा लागतो. मग तशाच प्रकारे आजची जी पत्रिका आहे ही पत्रिका जी आहे ही एका स्त्रीची आहे, स्त्री व्यक्तिमत्व आहे आणि अतिशय भाग्यवान आहे, उच्च शिक्षित आहे. तर त्याच्यामध्ये मी पत्रिका पाठवायला विसरलो, पण आता तुम्ही लिहून घ्या, तर माझा विषय होता की पत्रिका पाठवी. तर त्या ह्याच्यामध्ये जातक जो आहे स्वतः हा मेडिकल सायन्सचा शिक्षक आहे, डॉक्टर आहे, पण शिक्षक पेशा आहे आणि बऱ्याचशा देशामध्ये आणि भारतामध्ये पहिल्यांदा म्हणजे भारतामध्ये त्या सरकारी जे काही हॉस्पिटल्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये जे कॉलेजेस असतात त्या कॉलेजमध्ये त्या लेक्चरर म्हणून कार्यरत होत्या आणि त्याच्यानंतर त्यांनी स्वतःचं रिटायरमेंट घेऊन नंतर स्वतंत्र कारोबार सुरू केला. त्यांनी बऱ्याच ठिकाणी त्यांची जी काही शिक्षणातली जी हे आहे शिकवण्याची जी काही पद्धती आहे ती अतिशय उत्तम आहे आणि बरेचसे महाराष्ट्रातील आणि देशातील इत्यादी कॉलेजमध्ये जे काही स्पेशलिटी ज्याला ऑपरेशन म्हणतो तर त्या सर्जन आहेत आणि त्या सर्जन असल्यामुळे तिथे जे स्टुडंट फायनल इयरला असतात त्यांना शस्त्रक्रियेबद्दल जास्तीत जास्त सगळ्या तऱ्हेची शरीरातील शस्त्रक्रिया कशी करावी याच्याबद्दलचा त्यांचा अनुभव दांडगा आहे आणि त्या तिथे व्याख्यान देतात आणि नंतर एक मास्टर डिग्री ज्याला आपण म्हणतो MS करायची तर त्यांच्या हाताखालून विद्यार्थ्यांना जावं लागतं आणि त्याच्यानंतर डॉक्टरेट वगैरे जे प्राप्त होतं म्हणजे डॉक्टर म्हणून पदवी प्राप्त होते. मग तशाच तऱ्हेने ह्या ज्या मॅडम आहेत तर त्यांनी अतिशय उत्तमरित्या या कार्यामध्ये यश मिळवलं आहे. तर ते यश आपल्याला पाहायचं आहे की खरोखर जातकाची जी प्लॅनेटरी पोझिशन आहे, रास आहे, लग्न आहे, त्याच्यानंतर लग्नी असणारे ग्रह आहेत, भाग्यातले त्रिकोणातले ग्रह त्या ह्याच्यामध्ये कशा परिस्थितीमध्ये जातकाने एवढं सगळं मिळालं. आता कुंडली पाहताना एक लक्षात घ्या, एखादा राजयोग करणारा ग्रह जर बाधित झाला असेल तर त्याच्याऐवजी त्याचा मित्र त्या लग्नामध्ये राजयोग करणारा असू शकतो, अशा तऱ्हेची कल्पना ज्योतिषशास्त्रामध्ये सुचवलेली आहे. तर तशाच वेळेला आपण पत्रिका पाहून आता मॅडम पत्रिकेची पहिल्यांदा तारीख लावतील ती जरा नोंद करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण पुढे लग्नपत्रिका लावतील. त्याच्यामध्ये दशांश कुंडलीसुद्धा आहे, महादशा आहेत, तर बऱ्याच लोकांचं चांगलं विश्लेषण असतं. तर पत्रिका आपण लावू आणि त्यातील ग्रह कशा रीतीने जातकाच्या जीवनामध्ये यश मिळवून देत आहेत किंवा दिलेलं आहे तर त्याच्यावरती विचारविनिमय करू. धन्यवाद. बघा तारीख आहे 14 ऑगस्ट 1967, सकाळी 6:21 मुंबईतला जन्म आहे. लिहून घ्या. जातक स्त्री आहे. लिहिलं का सगळ्यांनी? हो सर, झालं. थँक्यू. आणि मग काही कुंडल्या पण बांधून ठेवून घ्या तिथे. मग तुम्हाला कुंडली लगेच आराखडा कर्क लग्न आहे पहिल्या बाजूला कुंडली काढून कर्क लग्न लिहा. तर लावायची का कुंडली? लावा ना. ओके. बघा कर्क लग्नाची कुंडली आहे. लग्नी अतिशय महत्त्वाचे ग्रह आहेत. तर त्यामध्ये आपण नवमांश तपासला तर बुधाला दरिद्रांश आहे, पण लग्नी सूर्य आणि गुरु हे दोन ग्रह स्वतः मित्र आहेत. म्हणजे गुरु जो आहे तो त्रिकोणाचा अधिपती आहे आणि रवी जो आहे तो कर्क राशीचा मित्र आहे आणि गुरुचा पण मित्र आहे. कुंडली पाहताना लक्षात ठेवा की मित्र आणि शत्रू
त्याच्यामध्ये फळ देणारं जे काही फळ मिळणार आहे जातकाला तर ते सुलभ असेल का कठीण असेल हा एक भाग आहे. दुसरा पार्ट असा आहे की सिंहराशीचा अधिपती लग्नी आहे. लग्नी सूर्य असणं फार महत्त्वाचं आहे. मग तशाच प्रकारे भाग्येश आणि धनेश हे एकत्र आहेत, कारण सूर्याला एकच रास आहे. तसंच तो षष्ठसुद्धा गुरु आहे, तो लग्नी आहे, पण तो उच्चित आहे. भाग्येश पण उच्चित आहे, त्याच्यावरती त्याच्या राशीवरती त्याचा योग आहे. तसं चंद्रावरती पण योग आहे. चंद्र जरी वृश्चिकेचा असला तर आपल्याला माहिती आहे, मी सांगितल्याप्रमाणे की तिथे शस्त्रक्रिया जी आहे म्हणजे ऑपरेशन हे मंगळाकडे जास्ती धाडस असतं. एखाद्याचं शरीर उघडून पाहायचं याला फार मोठं धाडस लागतं. तसं ह्या ठिकाणी जातकाचा जो काही जन्म आहे तो जवळपास अशाच तऱ्हेचा आहे की मंगळ बघितला तर रक्त. दुसरी गोष्ट की कर्कराज जी आहे ती सेवेची आहे, सेवेकरी आहे, लोकांना बरं करणं. वृश्चिकचा चंद्र आहे तर त्या वृश्चिकीच्या चंद्राला एक वेगळ्या तऱ्हेचं धाडस मिळालेलं आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर वृश्चिक राशी काय सांगतो, आपण दरवेळेला सांगतो, याच्यामध्ये जे जलतत्व आहे तर त्या जलतत्वामध्ये 3 आणि 2 5 ग्रह आहेत. म्हणजे त्या ठिकाणी जलतत्व हे बलवान झालेलं आहे. हा सुद्धा एक भाग आहे. दशमातला राहू आहे आणि भाग्यातला शनी आहे. या दोघांचं फलित जे असं आहे की सरकारी सेवेमध्ये अंतर्गत होणे किंवा त्याच्या सेवेमध्ये त्यांना यश मिळणे. अधिक शनीची 10वी दृष्टी जी आहे ती धनुराशीवरती आहे आणि धनुराशीचा अधिपती हा लग्नी आहे आणि त्याने चंद्रावरती म्हणजे ज्याच्या राशीमध्ये बसलेला आहे त्याचा अधिपती चंद्र हा गुरुच्या योगात आहे. म्हणजे हा एक चांगला पॉझिटिव्ह योग आहे. त्या तिथून म्हणजे एक चांगला आपण म्हणतो की योगाची जी पूर्तता कशी आहे तर लग्नी बसणारा गुरु हा त्या ठिकाणी चंद्राला पण योग करतो आहे आणि सप्तमाधिपती शनी त्याला पण योग करतो आहे. आता सप्तमा शनी असं तर अष्टमा पण सिमिलर राशी आहे शनी ग्रहाचीच. म्हणजे कुंभ राशीचा अधिपती सुद्धा शनी आहे आणि त्यावेळेला सप्तमेश भाग्यात आहे, त्याच्यावरती गुरुची पूर्णपणे दृष्टी आहे, तर ती कृपा आहे. मंगळ केतूची जी युती आहे तर ती अंगारक योगाची आहे. तर निश्चितच अशा वेळेला जातकाच्या जीवनामध्ये भावंडासंदर्भातील काही प्रश्न असतील. एक तर कन्या राशीचा अधिपती हा बुध दरिद्रांशामध्ये आहे आणि कारकग्रह मंगळ हा त्या ठिकाणी केतुयुक्त आहे. मग ताबडतोब आपल्याला सांगता आलं पाहिजे की केतुयुक्त जर मंगळ असेल किंवा राहूयुक्त असेल तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये जे भावंडांच्या बाबतीमध्ये काही तक्रारी असू शकते. तर तसं त्या ठिकाणी जातक विवाहित आहे, अतिशय चांगला सुखी संसार आहे, संतती आहे आणि अशाच वेळेला पत्रिकेमध्ये जे बळ आहे ते लग्नी गुरु असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला अतिशय चांगल्यापैकी संधी मिळाली आणि जातक हा शिक्षणामध्ये सुरुवातीपासून अतिशय चांगल्या पदावरती होता आणि कर्क लग्न जे आहे ते त्या ठिकाणी सर्व्हिस जोडियाक आहे. तर सर्व्हिस जोडियाक असल्यामुळे त्या ठिकाणी जातकाला एक संधी मिळाली आणि जातक तिथे लोकांची सेवा करणं म्हणजे हे मेडिकल सायन्ससुद्धा सेवा याच्यामध्ये येतं. तर तसं जातकाने पूर्णपणे त्याचा जो काही भाग आहे तो परिपूर्ण केलेला आहे आणि आता जातकाचा जन्म 67चा आहे. म्हणजे आत्ता 2026 आहे, म्हणजे साधारणतः 58-59 वर्ष झालेलं आहे. मग आता जातक कसा असेल तर जातक अतिशय आनंदी सुखी भरलेल्या घरामध्ये आहे. गुरुची दृष्टी आहे, गुरु लग्नी आहे, मान सन्मान आहे, आर्थिक स्थिती चांगली आहे. बऱ्याच वेळेला आपली आर्थिक स्थिती पाहायची असेल तर लग्नस्थान हे पण सुद्धा पाहावं. फार बलवान असलं तर तुम्हाला पुढची चिंता नसते. तर इथे लग्नी रवी आणि गुरुची जी युती आहे तर तिथे आदर सत्कार, लोकांमध्ये जाऊन मिसळणं, त्या ठिकाणी लोकांचं आवड निर्माण होणे, शास्त्रासंदर्भातील प्रवचनं करणे हा एक त्यांचा छंद आहे. म्हणून बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लेक्चरर म्हणून त्यांची उपस्थिती असते आणि अशा तऱ्हेची ही कुंडली आहे. बाकी तुम्ही विचार करा, तुम्हाला पण काय वाटतं जे काही मी सांगतोय तर कुंडली पाहण्याची शैली काय असू शकते तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर तुम्हाला कुंडली वाचन आपला जो क्लास आहे त्याचं महत्त्व कळलं असेल की कुंडली वाचताना कुठला संदर्भ घ्यावा. प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये सगळे चांगलेच ग्रह असतील असा भाग कधी येत नाही. तरीसुद्धा जातकाने जे काही परिस्थितीवरती यश मिळवलेलं आहे तर त्याला कारणीभूत असणारे ग्रह काय तर एक तर शनी जलतत्वातला आहे,
लग्नी गुरु आहे, सूर्य आहे. तर गुरु आणि सूर्य याच्यामध्ये मान सन्मान, शिक्षण, प्रगती ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्रिकोणातले ग्रह आहेत. तर त्याच्यामध्ये शनी जरी मित्र नसला गुरुचा तरी सम आहे, शत्रू नाही. आणि चंद्र जो आहे तो चंद्र गुरुचा मित्र आहे. मग त्याच्यावरती योग होतो. तर त्याचं निषत्व जे आहे ते कधीतरी वृश्चिक राशीला असल्यामुळे नाहीसं होतं. पण राशीचा जो भाग आहे तो अंगवळणी माणसाचा असतोच. तर हे ज्याला आपण म्हणतो सर्जिकल हा जो भाग आहे हा काही साधासुद्धा नाही. एखाद्या रक्ताची पिचकारी जरी बाहेरून निघाली तर बऱ्याच वेळेला काही असे प्रश्न येतात, मनुष्य आपला जॉब नंतर बदलतो. पण तसं नाही. इथे अनेक ऑपरेशनचं ट्रेनिंग वगैरे करणं हे ह्या व्यक्तीच्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे जीवनामध्ये. तर आता तुम्हाला ही कुंडली कळली असेल असं मला वाटतं. जन्मतात महादशा जी आहे ती शनीचीच आहे मला वाटतं. तर त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की नक्षत्र कुठलं असेल त्याच्यावरती महादशा आहे. तर चंद्र जो आहे तो अनुराधा म्हणजे शनीची महादशा आहे. कळलं का? बरं, आता तुम्हाला काय वाटतं तर तसं तुम्ही तुमच्यासाठी हा क्लास आहे. तर तुम्ही तुमचं मत निश्चित करावं आणि त्याच्यातून इत्यादी जणांना मार्गदर्शन पण होईल. त्यांचंसुद्धा ज्योतिष चांगल्यापैकी पक्क होईल अशी मी आशा बाळगतो. सर मी बोलू 1 मिनिट. बोला बोला मॅडम, बोला. आता आपण खूप चांगली पत्रिका म्हणजे लग्नामध्ये बुध, सूर्य आणि गुरु यासारखे ग्रह की जी बुध आणि सूर्याची युती आणि गुरु आणि चंद्र यांचा योग, गुरु शनी यांचा योग, याच्यात मला वैशिष्ट्यपूर्ण असं दिसतंय की सूर्य हा सगळ्यात जास्त डिग्री घेऊन बसलेला आहे. त्यामुळे जातकाला प्रतिष्ठा ही निश्चितच आहे. बुध त्याच्या सोबत आहे. हा वाणीचा कारक ग्रह आहे आणि तो पराक्रमेश पण आहे. त्यामुळे अ, अ, त्यांची वाणीवर किंवा बुद्धीवर आणि लेक्चरर म्हणून पकड चांगली असेल याच्यातही शंका नाही. त्रिकोणी चंद्र, लग्नेश लग्नात बसलेला उच्चीचा गुरु आणि भाग्यात बसलेला शनी या तिघांचा मगाशी तुम्ही म्हटलात तसं योग योग झालेला असल्या कारणाने शनीची 10वी दृष्टी षष्ठ स्थानावर हे नोकरीचं स्थान आहे. ते गुरुची राशी आहे. त्यामुळे मार्गदर्शक म्हणूनच त्यांचा पवित्रा किंवा त्यांचं कर्म हे जास्त श्रेयस्कर ठरतं. मंगळ केतू हा जरी लग्नात चतुर्थात बसलेला असला तरी मंगळ हा दशमाचा स्वामी आहे आणि पंचमाचा पण स्वामी आहे. तुम्ही म्हणालात तसं बऱ्याच पत्रिकांमध्ये आपण हे अनुभवलेलं आहे की मंगळ केतू एकत्र आले तर भावंडांपासून दुरी किंवा भावंडांपासून काहीतरी त्रास हा असतोच असतो. दशमातला राहू हा सुद्धा त्यांची कर्मातला उच्चीचं स्थान किंवा कर्मामध्ये ते त्या पराक्रम दाखवतील किंवा आपण ज्याला म्हणतो जसं आपण म्हणतो ना पॉलिटिक्स किंवा याच्यामध्ये त्या निष्णात असतात ही लोक राहू असणारी, तसं त्यांचं कर्मामध्ये मंगळाची दृष्टी असल्यामुळे तिथेही त्यांचं जे क्षेत्र आहे ऑपरेशनचं किंवा सर्जरीचं याच्यात त्या चांगल्या सेटल झालेल्या असतील. मार्केश सूर्य हा लग्नातच बसलेला आहे आणि तो चंद्राचा मित्र असल्यामुळे सूर्य आणि लग्नेश यांची चांगली म्हणजे चांगले सलोख्याचे रिलेशन दिसत आहेत. त्यामुळे धनेशाचा मार्केश हा मार्केश म्हणून काम करत नाही. हा पण एक त्यांना पॉझिटिव्ह हे दिसतोय. ओके सर, थँक्यू. थँक्यू मॅडम, थँक्यू. हरकत नाही, आपापले विचार मांडायचे, त्याच्यात काही वाईट नाही आहे. हां, धन्यवाद मॅडम. हो थँक्यू सर. सर यांचं लग्न आणि रवी गंडांत नक्षत्रात आहे आश्लेषा 4 मध्ये. तर यांना बालपणी आरोग्याचे प्रॉब्लेम्स आले असतील असं मला वाटतं.
बघा आता असं आहे मॅडम की आरोग्याचे प्रश्न जगामध्ये सगळ्यांना आहेत. जन्मता हं. बालपणी होऊ शकतात, नाही असं नाही. पण गंडांतर नक्षत्र आपण जर म्हटलं ना, तर हा चंद्र हा गंडांतर, चंद्र ज्या राशीमध्ये असतो किंवा ज्या नक्षत्रामध्ये असतो त्या गंडांतरची शांती करावी लागते, असा नियम आहे. हा पण जर समजा आपण बघितलं की आश्लेषा नक्षत्रामध्ये सूर्य आहे, तर ते हा सूर्य आहे गंडांतर. म्हणून मी हा म्हणते किंवा हरकत नाही हा मॅडम. गुरु सुद्धा गंडांतरामध्येच आहे नक्षत्रामध्ये. आता ते नक्षत्र हो गंडांतर आहे, पण आश्लेषा नक्षत्राची जी स्पेशालिटी आहे हा ती आपल्याला कर्तृत्व आहे. उद्या समजा ह्या नक्षत्रांची जर शांती करायला गेलं तर मग मघाची पण करायला पाहिजे, मग शनीची पण करायला पाहिजे. तर असं होत हं. नाही. एका वेळेला कसं असतं की तुमचं म्हणणं आहे की आश्लेषा आणि रेवती आणि ज्येष्ठा ही गंडांतर नक्षत्र आहेत, नो डाऊट, जलतत्वातले. हं. मग मघा पण आहे. हं. मग अशी जी काही शांती कर्माची जी नक्षत्र आहेत, तर त्यावेळेला रवी वगैरे धरला जात नाही. चंद्राचं, कारण त्या चंद्रावरून करणवार तिथी नक्षत्र वगैरे सगळं बनतं, तर हो त्याच्यावरती ते गंडांतरचं नक्षत्र अवलंबून आहे. त्याचा विचार करावा. अच्छा ठीक आहे, तुम्ही सांगितलं, हरकत नाही, नो प्रॉब्लेम. ओके थँक्यू सर. थँक्यू. आता ही जातकाची पत्रिका जी आहे ती ऑलरेडी प्रगती झालेली आहे. आता ती कशी झाली असेल तर लक्षात घ्या की त्या काही 20व्या वर्षी डॉक्टर होऊन ते कशाला असं करताय, वेगळा वेगळा मारू नका. काय असं करताय, असं करू नका. तर त्या ठिकाणी तिथे तुम्ही बघितलं तर लग्नस्थान हे बलवान आहे. तिथे गुरु आहे. गुरु हा ग्रह जो आहे तो प्रतिष्ठेचा आहे. मगाशी हळदणकर मॅडमने सांगितलं की जातकाचा स्वभाव, तर मुळामध्ये जातकाच्या लग्नी जर उत्तम ग्रह असते तर त्या ठिकाणी जातकाचा स्वभाव हा मोहक असतो, लोकांना जिंकून घेण्याचा असतो. स्वभावामध्ये माणसाचं यश साधारणतः मला असं वाटतं की 80% स्वभावामध्ये यश आहे. जर माणसाचा स्वभाव जर नसेल तर लोकांना तुम्ही एकत्रित करू शकत नाही. सतत चिडखोड असणारा मनुष्य हा लोकांना नकोसा असतो. पण लोकांची जवळीक निर्माण होणं, लोक आपल्याला आदर करणं, हा एक भाव आहे, तो स्वभावामध्ये आहे. म्हणून प्रत्येकाने स्वभाव आपली निवड करणं फार गरजेचं आहे. स्वभावाच्याने एक तुमचं नातं जोडलं जातं, आणि जर स्वभाव दूषित असेल तर नातं तोडलं जातं. म्हणून कोण आपल्याला वाटायला येत नाही. असं वाटतं आपल्याला की अरे माझ्याकडून नादाला लागत नाही, बट दॅट इज रॉंग. इट इज कम्प्लिटली रॉंग थिंकिंग. तुम्हाला लोक एकत्रित करण्याची कला अवगत असणं फार गरजेचं आहे. किंवा तुमच्याकडे एक तर कर्तृत्व पाहिजे, दोन गोष्टी प्रगती याच्यावरती अवलंबून आहे. तर तसं ह्या जातकाचा मगाशी त्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे की गुरु लग्नी आहे, तो त्याचे विचार हे निश्चितच जोडणारे आहेत. सोबत रवी आहे, प्रामुख्याने रवी गुरु हे दोन मित्र आहेत, तर त्यांच्यामध्ये त्याचं कर्तृत्वसुद्धा आहे, भाग्यसुद्धा आहे. गुरु हा निश्चितच भाग्यविधाता आहे, पण त्याचा चंद्रावरती योग झालेला आहे. लग्नेशामध्ये लग्नात बसून लग्नेशावरती जर दृष्टी असेल आणि त्याचा मित्रावरती असेल तर निश्चित त्याला त्याच्यापासून संयोग मिळणार आहे. आता याच्यामध्ये राहू केतूच्या युतीत मंगळ आहे, तर मंगळ हा तापदायक ठरणार आहे. आणि तो काही कारणामुळे, जसं पराक्रमी बुध हा दरिद्रांशामध्ये आहे, तर प्रत्येक नातं जे आहे ते आपल्या कुंडलीमध्ये दडलेलं आहे, त्याला आपल्याला वाचता आलं पाहिजे. तर नात्याचा संबंध आणि ग्रहांचा संबंध हा ऑलरेडी प्राथमिक ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला शिकणं अनिवार्य आहे, गरज आहे. आणि ते जर केलं तर पुढे जाऊन तुम्ही नातेसंदर्भामध्ये प्रेडिक्ट करू शकता किंवा त्याचं फलादेश करू शकता. तर तसं या जातकाच्या जीवनामध्ये बुध जो आहे तो पराक्रमाचा कारक आहे, भावंडांचा कारक आहे. मग लहान भाऊ असो का मोठा भाऊ असो, पण मंगळ म्हणजे भ्राता, आणि जी पराक्रमात आलेली रास जी आहे त्याचा अधिपती दरिद्र अंशामध्ये आहे, एवढं लक्षात ठेवावं. बरं, आणखी कोणाला बोलायचं आहे? अगदी मुक्त मुक्त विद्यापीठ आहे, काही चिंता करू नका. तर राहू जो दशमात आहे तो अश्विनी नक्षत्रात आहे. अश्विनी नक्षत्र हे मेडिकल फील्ड दाखवते. हो हो आणि त्यात चतुर्थाचा मंगळ केतू, केतू सुद्धा ह्याच म्हणजे कट वगैरे किंवा म्हणतात ना ऑपरेशन्स वगैरे अशा बाबतीत केतूचं कसं काम कापणे किंवा हे करणे
हा. सर्जनच्या रिलेटेड केतू आणि मंगळ हे रिलेटेड येतात. त्यामुळे त्यांचे दशम स्थान त्या समसप्तकात आहे. मंगळाची दृष्टी आहे, केतू समसप्तकात आहे. त्यामुळे ह्यांचं फील्ड मेडिकल रिलेटेड आलं असं पण त्या 3 ग्रहांवरून वाटतंय. बरोबर. आणि लाभे शुक्र जो वाणीच्या स्थानामध्ये आहे, त्यामुळे त्यांचं बोलणं हम्म. म्हणजे रवीच्या राशीत असल्यामुळे अधिकारवाणीचं असणार, पण ते मधुर पण असणार, हे चांगलं पण असणार लोकांशी हो. सलोख्याचं असं असणार. त्यामुळे धनातला शुक्र हा त्यांची वाणी चांगली दिली. बघा, शुक्रावरती कुठलाही कुयोग झालेला नाही मॅडम, कळलं का? चंद्रावरती पण कुठलाही कुयोग झालेला नाही. हे पण प्लॅनेटवरती कुठला कुयोग झालेला आहे सांगा. जर समजा एखाद्या कुयोगामध्ये एखादा ग्रह असेल, आता जसं कसं शोधायचं, आता त्या मॅडमने मगाशी सांगितलं 27 अंशाचा जो सूर्य आहे तो आघाडीवरती आहे, त्याच्यानंतर गुरु त्याच्या मागे आहे, म्हणजे रवीच्या मागे गुरु आहे, त्याचा अर्थ ब्लेसिंग आहे, कळलं का? आणि एका कॅव्हिटीमध्येच गुरु आणि सूर्याची युती आहे, इन वन कॅव्हिटी. आता मगाशी सकाळी मी तुम्हाला अश्विनी नक्षत्राचं पूर्णपणे माहिती पाठवली होती, ती वाचली ना तुम्ही? हो सर, ते वाचली, त्याच्यामुळेच क्लिक झालंय की राहू निश्चित आहे हो तो सर. अश्विनी नक्षत्र. हो. कारण इत्यंत मी तुम्हाला त्या दिवशी पण सांगितलं होतं की मी नक्षत्रांची माहिती तुम्हाला पाठवेन, तर त्याप्रमाणे ते पूर्णपणे नक्षत्र कसं आहे त्याचं पूर्ण विश्लेषण पाठवलेलं आहे. तर अश्विनी नक्षत्र वाईट आहे असा बिलकुल भाग नाही. बोला आणखी. आता शनी भाग्यात आहे, नो डाऊट. आता शनी भाग्यात असल्यानंतर काय, मनुष्य अतिचारी होत नाही, घाई करत नाही, जे काही चाललंय ते भरपूर चांगल्या परीने चाललेलं आहे असाच विचार असतो. म्हणजे काय होतं की जातकाच्या जीवनामध्ये शनी हा कंट्रोल कोणाला करतोय, तर भाग्यस्थानाला. तो त्या ठिकाणी स्थिरावत असतो. आणि शनीचे नियम काय आहेत, तू वेट कर, मी तुझ्यासाठी सगळी आखणी करीन, हा भाग असतो. म्हणून प्लॅनेट्स हा वाचायचा असतो. प्लॅनेट काय सांगतोय, त्याची हे काय आहे. बोला आणखी कोणाला विचारायचं आहे, आरामशी, अगदी काही मनामध्ये हे ठेवून निसंकोच. तुमच्यासाठी हा क्लास आहे, प्लॅटफॉर्म तुमचा आहे, तुम्हाला कळेपर्यंत ज्योतिष शिकायचं आहे. चतुर्थाधिपती जो आहे तो शुक्र धनस्थानामध्ये आहे आणि तो राजराशीमध्ये आहे. पण चतुर्थामध्ये पीडा कुठली आहे, तर मंगळ आणि केतूची. अशा वेळेला जातकाला चतुर्थातला केतू आणि मंगळ हा निश्चितच तिथे हानिकारक ठरणार आहे. आणि कधी ना कधीतरी जातकाचं जे काही हे आहे ते त्याला तिथे सहन करावंच लागेल. मंगळ जिथे असतो, केतुयुक्त असेल, तर त्या ठिकाणी निश्चितच त्यावेळेला त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये संघर्ष, वाद विवाद ह्या गोष्टी घडणारच आहेत. आणि त्या ठरलेल्या आहेत, हे नियम आहेत. त्याच्यामध्ये आपण काही, मग तो राहू सोबत असेल तरीसुद्धा घडणार आहेत, शनी राहू सोबत असेल तरीसुद्धा घडणार आहेत. म्हणजे इथे आपल्याला 2 जे ग्रह आहेत ते निश्चितच कालांतराने कधी ना कधीतरी त्रासामध्ये येण्याची शक्यता दर्शवली जाते. कळलं? बोला. पवार मॅडम, तुमचं काय मत आहे? राहू पण सर अश्विनी नक्षत्रातला असल्यामुळे डॉक्टर बनण्यासाठी किंवा त्यांचा प्रगती होण्यासाठी तो पण कारणीभूत ठरला. आता कसं आहे सांगतो, फार चांगला प्रश्न आहे मॅडम. दशमेश केतुयुक्त आहे, कळलं का? हो. आणि दशमात राहू आहे. तर क्रिटिकल प्रॉब्लेम ज्या लोकांचे, त्यांचं जे प्रोफेशन आहे, हा. आता ऑपरेशन म्हटलं की काय होतं, काही क्रिटिकल प्रॉब्लेम असेल तरच तिथे सर्जरी होते, अदरवाईज होत नाही. तसा पेशा यांचा आहे, जो क्रिटिकल पोझिशनमध्ये जातकाला तिथून बाहेर आणायचं, कळलं का?
मग तशा व्यवस्थेमध्ये त्या कार्यरत आहेत. हो हो सर. हं? हो सर. Yes. दशम स्थान आहे एवढं नक्की. काही हर्डल्स पण तयार झालेले आहेत. माणसाच्या जीवनामध्ये काही सगळेच रस्ते सरळ असतात असा भाग नाही आहे. चव्हाण मॅडम, तुमचं काय मत आहे? हो सर. ह्याचं कर्क लग्न आहे हिचं. वृश्चिक रास आहे, लग्नेश पंचमात आहे, भाग्येश गुरुच्या त्रिकोणात आहे अं, आणि मेडिकल साठी 6-8-12चा संबंध, तर लग्नेश षष्टेशाचा संबंध आला. अष्टमेश शनीची षष्टावर दृष्टी आहे. षष्टेश गुरु अष्टमेश शनीच्या त्रिकोणात आहे. बरोबर. षष्टेश व्ययश एकत्र आहेत, गुरु आणि बुध. षष्टेश झाला गुरु आणि व्ययश बुध. जलतत्व लोड आहे आणि सेवाभावी जो कर्केचा गुरु आहे हो. तो चांगला आहे. कर्केचा गुरु आणि बुध टीचिंग साठी एकदम उत्तम आहे आणि रवी आणि मंगळ नवमांशामध्ये लग्नीचे एकत्र आहे, त्याच्यामुळे कुंडली तिथे नवमांशात लग्नी बलवान झाली. अश्विनी नक्षत्रातला राहू मेडिकल साठी चांगला. मंगळाची दृष्टी दशमावर दशम स्थान बलवान झाले. विप्रवर्णाचा गुरु जो आहे तो विप्रवर्णाच्याच राशीत आहे, त्याच्यामुळे धारणा शक्ती चांगली आहे. घरामध्ये एखाद्या शिक्षणामध्ये पोषक असं वातावरण पण असेल. गुरु शनी त्रिकोणी योग समाजासाठी काहीतरी करायला जन्म होतो किंवा एखाद्या समूहासाठी, संस्थेसाठी, ट्रस्टीसाठी काहीतरी काम करतात किंवा प्रसिद्धी देणारा हा योग आहे. बुध ज्याच्या बरोबर असतो तसं तो काम करणार. तर गुरु हा बुध हा गुरु बरोबर आहे आणि तो वृश्चिक नवमांशात थोडस स्वभाव थोडा म्हणजे स्ट्रॉंग देईल, पॉवर देईल त्याला मेडिकल साठी. गुरु शनी त्रिकोण योग मीन राशीमध्ये अध्यात्मासाठी परोपकारी, शनीची खोल विचार करण्याची वृत्ती, त्याला गुरुची साथ. मग ज्या राशीमध्ये शनी बसलाय त्याचा लॉर्ड बलवान झालाय आणि गुरुमुळे ही कुंडली पूर्णपणे चांगली झालेली आहे, कारण तो भाग्येशच चांगला झालाय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठलाही ग्रह इथे एकमेकाच्या दृष्टीत नाही किंवा बिघडलेला नाहीये, त्याच्यामुळे Exactly. कुंडली चांगली आहे. येस येस हम्म. येस, व्हेरी नाईस. मग हे पार्ट बघायलाच पाहिजे की कुठला ग्रह कुठल्याला तो त्या ठिकाणी एकमेकाच्या ह्याच्यामध्ये दृष्टीमध्ये हानी करतोय का. म्हणून बऱ्याच वेळेला कुंडलीमध्ये एकमेकाची दृष्टी एकमेकावरती असेल तर काही वेळेला आपल्याला अडचणी निर्माण होतात, पॉझिटिव्ह सुद्धा निगेटिव्ह. गुरुची दृष्टी आहे नो डाऊट, म्हणजे तो एक चांगला योग आहे, शनीबरोबर संपर्क आहे. पण तोच जर शनी सप्तमात असता तर समसप्तक झाला असता गुरुबरोबर, म्हणजे ती दृष्टी कलहाची आहे. आणखी एक विशेष मी तुम्हाला सांगतो की ह्या माहेरच्या कुलकर्णी आहेत, कळलं ना. आता इथे लग्न विप्र आहे म्हणून ब्राह्मण पण आहेत त्या, म्हणजे हा, म्हणजे लग्न विप्र हो हो आणि गुरु लग्नी आहे. येस. म्हणजे चांगल्या कुटुंबात जन्म होणं हा सुद्धा एक भाग्याचा भाग आहे ना. म्हणजे त्या शाखेमध्ये जन्म होणं गीतेमध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे की तुमचा जन्म कोणत्या ह्याच्याशी आहे त्याच्यावरती तुमच्या जीवनाचं पुढे जाऊन हे करणं सुचवलेलं आहे त्यांनी. आणखी कोणाला काय काय सुचतंय सांगा, परत सांगतो. तर हा मी क्लास बोलू? हा बोला ना. सर, तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे जलतत्व तर भारी झालेलंच आहे. हा 5 ग्रह आहेत आणि मुख्य रवी, चंद्र आणि लग्न हे तिन्ही पुन्हा त्या एकाच जलतत्वात आलेले आहेत. म्हणजे हा हो एक चांगला योग आहेच. येस, बरोबर. नवमांश कुंडलीत सुद्धा मीन हे जलतत्वाचं लग्न आलेलं आहे आणि खरं खरं, तिथे मंगळ रवी आहे. बरोबर. सूर्य तेव्हा सुद्धा तिथे आलाय, लग्नीच आलेला आहे. हो 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 सूर्य बुध सूर्य बुध मंगळ. भाग्य. येस. हो हो.
त्यामुळे तिथे नवमास कुंडली सुद्धा बलवान झाली. बुधाची थोडीशी अडचण आहे मॅडम, कारण आता लावतील मॅडमच्या याच्यामध्ये. बुध दरिद्रांशामध्ये आहे, तर त्या ठिकाणी मी पाहिलं की पराक्रमेश हा दरिद्रांशामध्ये, तर भावंडांचं काही आर्थिक हानी वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सुचवतात. चंद्र हा तूळ नवमाशामध्ये आलेला आहे, अनुराधा नक्षत्राच्या तृतीय चरणामध्ये कळलं. आणि बुध जो आहे तो त्या ठिकाणी चतुर्थ चरणात आहे, आणि तो तिथे आपण बघितलं तर मूळ कुंडलीमधून तो त्या ठिकाणी कर्क राशीतला पुष्य नक्षत्राचं चतुर्थ चरण. गुरु जरी नीचेचा असला नवमाशामध्ये तरी सुद्धा तो त्या ठिकाणी चांगल्यापैकी लाभार्थी आहे. म्हणजे सुरुवातीपासून यशाकडे जाण्याची ही पत्रिका आहे. बाकी आता गोचरवरती काही वेळेला अडचणी होतात, पण आपलं मूळ तत्व चांगलं असेल, उच्च शिक्षित आहेत, चांगलं काम केलं असेल, तर तुम्हाला कधी काही वाईट अनुभव येत नाही. पोदार मॅडम, तुमचं काय मत आहे? सर, हे बोला. शनी केतूमुळे त्यांच्या करिअरमध्ये कधी ब्रेक लागला का, काही स्टॉप झालं होतं काही काही काळापुरता? नाही, ही शनिकेतू नवमाशातली जी युती आहे ना मॅडम, तर शनी महाराज जे आहेत ते मीन राशीतून आलेले आहेत, आणि ते रेवती नक्षत्राच्या प्रथम चरणात आहेत. आणि केतू जो आहे तो तूळ राशीतून स्वाती नक्षत्राच्या प्रथम चरणातला आहे. कळलं का? आणि ते डिफरंट राशीतून आलेले आहेत. पण नवमाशा जरी ते एकत्र असले तरी ती युती ग्राह्य नाही आहे. आपल्याला ती युती वाटते, पण कुठून कोण आलाय आलं लक्षात सर, आलं लक्षात. आणि त्यांचं सिंह नवमांश असल्यामुळे धनु नवमाशा, त्यामुळे ते पण एक चांगलं झालं. शनी हा रेवतीतून आलेला आहे, प्रथम चरण रेवतीतलं. आणि केतू जो आहे तो स्वातीतलं पहिलं चरण आहे, तूळ राशीतलं. बोला, आणखी काय कोणाला तुमचं? इथे राहू जो अश्विनी नक्षत्रातला राहू जो नवमास कुंडलीमध्ये उच्चीचा झाला आहे, त्याची दशम स्थानावर दिसते. केतू पण त्याच्या उच्चीच्या राशीमध्ये आहे दशमात. त्यामुळे योगकारक जो राहू झालाय लग्नपूर्वी, तो नवमास कुंडलीमध्ये पण आवाज राहू आहे ना, नवमास कुंडलीमध्ये उच्चित झाला आहे. त्यामुळे त्याची दृष्टी आणि त्याची दृष्टी आहे दशम स्थानावर. बरोबर. त्यामुळे दशम स्थान इथे सुद्धा बलवान आहे. शिंदे मॅडम, बोला, काय कळलं, काय आणखी तुम्हाला सुचलंय सांगा. मॅडम, सर्वतोभद्र चक्राची कुंडली काढली का तुम्ही? होय सर, काढलीये. तेच मी आता बोलणार होते, पण म्हटलं बोला. त्या सर्व शिंदे मॅडम बोलतात ना, हे मंगळ केतू सर्जरीसाठी तर चांगले आहेत, म्हणजे आपण ह्या सर्जन आहेत म्हणून. पण हा मंगळ केतू ज्या राशीत बसल्यात ना तूळ, तर तो तुळेचा स्वामी जो शुक्र आहे ना, तर त्याला म्हणजे मूळ कुंडलीतच राहूनी सम्मुख वेध घेतलाय. म्हणजे 2 वेध आहेत तिथे, चंद्र आणि गुरुचा पण आहे, पण तो आपण समजा चांगला म्हणूया, कारण ते दोन्ही शुभग्रह आहेत. पण शुक्राला राहूने घेतलाय सम्मुख वेध, तर तो म्हणजे तिथे तुम्ही म्हणजे म्हणालातच ना, इन ऍडिशन टू म्हणजे सर्जन, पण ह्यांना म्हणजे भावंडांच्या बाबतीत प्रॉब्लेम असणारच, कारण मेषेचा पण राहू आहे, मंगळ केतूची पण युती आहे. शिवाय मंगळ केतू ज्या राशीत बसले त्याचा स्वामी शुक्र, ह्याला पण राहूचा सम्मुख वेध आहे सर. आणि ह्या मंगळ केतू तसे राजबिंदूवर पण आहेत, म्हणजे त्या सर्जरीसाठी आपल्याला हे मंगळ केतू चांगलं म्हणता येईल की नाही इथे. आणि हे सगळं केतूच्याच दशेत मला वाटतं त्यांचं
सर्जन होण्याचे योग पर्यंत आहे, कारण 1997 पर्यंत मला वाटतं होती ती दशा हो, केतूची. केतूची दशा 97 पर्यंत, हो. 27/9 पर्यंत होती. हम्म. मॅडम, तुम्ही सुद्धा मेडिकल फील्डमध्ये होतात, तर तुम्ही सुद्धा लेक्चरर म्हणून हे कार्य केलेलं आहे. येस सर. तर तुमचा अनुभव काय सांगतो लेक्चरमध्ये? तुम्ही पण लोकांना शिकवलंय मेडिकल सायन्स. अनुभव म्हणजे काय आता? अनुभव काय सांगायचं, म्हणजे तुम्हाला कशाच्या संदर्भात म्हणायचंय? नाही, तर मेडिकल सायन्स शिकवताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते? आता आपण ज्योतिष शिकवतो तर काही गोष्टींची आवश्यकता नाही, असते. आता तसं सायन्स तर आहेच ना, माझं सुद्धा अश्विनीच नक्षत्र आहे. तर हा. ते मुळात हे इथे अश्विनी नक्षत्रांचं पण चांगलं काम झालंय ना. हा राहू जो आहे ना सर, अश्विनी नक्षत्रात आहे. त्याच्यानंतर कर्क लग्न, माझं सुद्धा कर्कच लग्न आहे. इथे लग्नी सूर्य गुरु पण आहे, कारण गुरु तर आवश्यक आहेच ना लेक्चररशिपसाठी, पण तो हा. सूर्याबरोबर आहे म्हणजे अजून चांगला. आणि इथे बुध दरिद्रांशात असू द्या, त्याचा काय इफेक्ट मिळायचा त्या भावंडांच्या बाबतीत मिळेल, नो डाऊट. पण बुध, गुरु आणि सूर्य, आपल्या चव्हाण मॅडम पण म्हणाल्या ना, म्हणजे हे लेक्चररशिपसाठी यांना चांगलंच आहे. शिवाय मेडिकल फील्डसाठी पण चांगलंच आहे ना. जरी हा चंद्र म्हणजे वृश्चिकेचा आपण काय म्हणतो की तो असा काय नीचेचा, पण इथे त्यांना तो म्हणजे चांगला ठरलाय ना, कारण तो मंगळ केतू बरोबर असल्यामुळं सर्जरीसाठी ही मंगळ केतूची युती चांगली आहे ना तशी. आणि त्याची दृष्टीशिवाय दशमावर म्हणजे D1 मध्ये, तर ते पण चांगलं. आणि सरकारी ह्याच्यात तर शनी गुरुचा योग आलेला आहे. शनीची षष्टम स्थानावर पण दृष्टी आहे. ते गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये होत्या ना ह्या, हो हो. असं. आणि तसं आपल्याकडे जे आहे KEM आहे हम्म. मेडिकल कॉलेजमध्ये, आमच्या मुंबईला. नाही, मी तर प्रायव्हेटला होते, पण हा. यांचं तर क्लिअरन्स म्हणजे अगदी क्लिअर होतंय ना. ते शनीची दृष्टी आहे ना 10वी षष्ठ Yes. स्थानावर D1 मध्ये, की ह्या गव्हर्नमेंटला असणारच, नो डाऊट. आणि मुळात कसं D1 मध्ये सर हा गुरु आणि सूर्य, म्हणजे गुरु म्हणजे अमात्यकारक आणि सूर्य आत्माकारक, हे पण दोघं एकत्र आले. शिवाय ते एकमेकांचे मित्र आहेत, शिवाय ते लग्नी आहेत. लग्न पण म्हणजे त्यांचं मित्रच आहे ना, कर्क लग्नाला चांगले Yes. म्हणजे हे असे. आता कसं आहे की मुळामध्ये एक डॉक्टर होणं आणि स्पेशालिटी काय माहिती आहे का, की त्यांना टीचिंगची जी हाऊस आहे. येस. आता तुम्हाला कल्पना आहे की मेडिकल सायन्समध्ये जेव्हा शस्त्रक्रिया शिकवायच्या असतात हो. किंवा पर्सनली ऑपरेशन थिएटरमध्ये जाऊन स्टुडंट 10 लोक असतात, 15 लोक असतात, त्यांच्यासमोर शस्त्रक्रिया कशी करावी हो. याचं सगळं ट्रेनिंग दिलं जातं. येस. तर फार मोठा तो भाग आहे की एका ऑपरेशन थिएटरमध्ये त्या ह्याच्यावरती 10 विद्यार्थी 15 विद्यार्थी ते बघत असतात आणि तो प्रॅक्टिकल पार्ट असतो. ते विद्यार्थीला शिकवायचं प्रॅक्टिकली फार कठीण होतं. आणि इथे कसं महावृश्चिकेचा चंद्र इथे त्यांना कामी आला ना सर, धाडस त्यांनी दिलंय ना. बरोबर. कारण ते धाडसाशिवाय नाही ना असं. ते एवढ्याला म्हणजे आम्ही स्वतः बघितलेलं की ते अॅनाटॉमीला जे नवीन म्हणजे मुलं येतात ना फर्स्ट इयरला, तर अक्षरशः धाडकन चक्कर येऊन पण पडतात, काही काही तर सोडून पण येस. जातात. हो, म्हणजे आमच्याकडे एक हौसेने घालतात आपले आई वडील, पण त्यांना नाही जमत, काहींना नाही ते असं एवढं बघणंच नाही जमत ते. आमच्याकडे एक मॅडम होत्या मांजरेकर म्हणून, त्या आमच्याकडे दादरला छबिलासमध्ये मी माझ्या वर्गात होत्या. त्या MBBS झाल्या होत्या. तर त्यांनी नंतर ऑपरेशन बघितल्यानंतर परत त्या हॉस्पिटलमध्ये गेल्याच नाही, बाहेरून परीक्षा दिल्या आणि नंतर ते पहिली पिचकारी जी उडाली सगळं रक्तबंबाळ झालं. मग ते म्हणाले की नाही, मग त्यांना कस्टम याच्यामध्ये जॉब लागला आणि त्या डिस्पेन्सरीमध्येच होत्या, तरी हॉस्पिटलशी संबंध राहिला. तुम्ही वडाळ्यालाच राहायच्या. आणि इथे सर मला तुम्हाला विचारायचंय की हे आश्लेषा नक्षत्र म्हणजे काय, ते गंडांत नक्षत्र असं न विचार करता आपण हा लग्न पण आश्लेषा आहे. सूर्य आत्माकारक तो पण आश्लेषामध्ये आहे. पण हे आश्लेषाचं आपण जर असं हे बघितलं म्हणजे, तर ते सर्प देवता आहे ना त्याची देवता. तर मग ते विचार किंवा पुनर्जन्म किंवा ज्ञान इतरांना देण्यासाठी अशा अर्थाने आपण जर इथं वापरलं तर हे अगदी म्हणजे तंतोतंत जुळतंय ना इथे. ते नक्षत्राचा विचार केला तर फक्त. आता दुसरा काय माहिती आहे का मॅडम, की आश्लेषा नक्षत्रामध्ये
बऱ्याच क्रिटिकल गोष्टींना सोडवण्याची एक कला आहे. हा येस. जसं काही वेळेला क्रिटिकल प्रॉब्लेम जे असतात, कारण का आश्लेषा नक्षत्रामध्ये स्पेशली आपण बघितलं तर ब्रेनच्या ज्या शिरा आहेत ना आतमध्ये, तर मास्टर ब्रेन हा फार महत्त्वाचा काम करणारा तिथे असं सांगितलेलं आहे मास्टर ब्रेनमध्ये. म्हणजे डावा उजवा, तुम्हाला तर माहिती आहे की उजवा मेंदू, डावा मेंदू आणि मास्टर ब्रेन मागच्या बाजूला असतो. दॅट इज कॉल्ड मास्टर ब्रेन. तसं आश्लेषामध्ये मास्टर ब्रेन हा जास्तीत जास्त कार्यरत करतो जो ग्रह असेल त्या ह्याच्यावरती. आणि त्याच्यामुळे की एका शरीराचं पूर्णपणे शस्त्रक्रिया करणं किंवा दाखवणं हा त्यांचा हातखंडा होता. होय लोकप्रिय होत्या. दुसरी गोष्ट विद्यार्थ्यांना समजून घेणं वगैरे फार सिनियर डॉक्टर्स. होय होय. आणि हे आपल्या देशमुख मॅडम का कोणीतरी म्हणाल्या ना, ते जनन शांती, तर ते चंद्राला जर आश्लेषा Yes, नक्षत्र चंद्र. असतं ना, तर मग Yes. आपण ते जनन शांती आपण सांगतोच ना. पण इथे बरोबर. चंद्राला अनुराधा नक्षत्र आहे ना सर, हे आश्लेषा लग्नाला आहे आणि सूर्याला आहे. त्यामुळं म्हणजे मला नाही वाटत इथे त्या नक्षत्राची शांतीची आवश्यकता आहे, किंवा म्हणजे खूप त्यांना काही त्रास झाला नंतर समजा जातकाला, तर मग आपण त्यावेळेस हे करू शकतो, म्हणजे त्या उपाय आश्लेषाचे उपाय सांगू शकतो असे. बरोबर. नाही मॅडम, मी शांती नव्हतं म्हटलं, मी एवढंच म्हटलं होतं की बा आश्लेषा चतुर्थ चरण गंडांत हा. नक्षत्र आहे, तर हा. यांना लहानपणीच काही हा. त्रास झाला होता का तब्येतीच्या बाबतीमध्ये? शांतीचा संबंध तर चंद्राशी येतो ना, हो रवीशी येतच चंद्राशी. नाही. होय, होय. हा. नाही, मला काही कल्पना नाही आहे, कारण लहानपण असं काही मी विचारलं नाही. फक्त अच्छा अच्छा. प्रोफेशनमध्ये लिखाण जे आलं होतं ना, हम्म, म्हणजे हम्म. काय काय कशा कशा पद्धतीमध्ये त्यांनी स्कॉलरशिप मिळवलेली आहे, कसं हा हा हा. उद्दिष्ट झालं. म्हणजे बऱ्याचशा हम्म. गोष्टी ज्या असतात संपर्कामध्ये आल्यानंतर मनुष्य फलकथन करतो ना, तसं आहे ते. हा. पण सर, बुध ज्या वेळेला ऍक्टिव्हेट होईल त्यावेळेला आश्लेषा नक्षत्र पण ऍक्टिव्हेट होईल की नाही यांचं? होईल. आश्लेषा आता बुधाचं. बुध ऍक्टिव्हेट होणं म्हणजे मला जरा तुम्ही जरा सूचना द्या की काय आहे बुध ऍक्टिव्हेट होणं म्हणजे काय? नाही, ऍक्टिव्हेट म्हणजे त्याची जेव्हा दशा येईल, ऍक्टिव्हेट इन द सेन्स दशा, बुधाची दशा, अंतर्दशा किंवा विदिशा जेव्हा बुधाची असेल. दशा ही लहानपणी आलेली आहे, खूप म्हणजे हा, तेच 90 साली, ना. when she हा. was in school, in college. समाप्ती काळ 1990 आहे मॅडम बुधाच्या दशेचा. लवकर हो. दशा थांबा. नमस्कार सर. नमस्ते आता नमस्ते बोला. मी मॅडम तुम्ही सांगणार वे तुम्ही सांगितले, ऍक्च्युली मी ते बघत होते तोपर्यंत तुमचं झाले सांगून. इथे आता सगळ्यांनी तर मुद्दे मांडलेच आहेत. कर्क लग्न हे तर ऑलरेडी सेवेचं आहे, हे आपल्याला सगळ्यांना आता माहितीच आहे, बरेच आपण लेक्चर मधून ऐकलंय. आणि सूर्यगुरु लग्नी आहे, आणि ह्यांचा जो दशमेश आहे, सर्जरीसाठी जर मंगळाची गरज आहे, तो मंगळ मीन नवमोशात गेलाय सूर्याबरोबर, तो पुष्कर नवमोशात आहे. हा एक प्लस पॉइंट आहे. आणि प्लस ह्या लग्नाला तो राजयोगी आहे. तर हा एक मुद्दा मला इथे नमूद करावासा वाटतं. आणि हे आता आश्लेषा नक्षत्र जेव्हा आपण सर्जरी करतो तेव्हा कुठेतरी अॅनेस्थेशिया म्हणजे भूल देण्याची गरज असते, तर या दृष्टीने ते उपयोगात पण येऊ शकतं ना, असं सर, असं मी तुम्हाला विचारते. ऍक्च्युली हे हो बरोबर त्या आहे. दृष्टीने पण आपण घेऊ शकतो ना, की तर येस हे येस. बरोबर आहे का? हो द्या, प्रत्येक गोष्ट जी आहे ना मॅडम कुठे ना कुठेतरी कनेक्टेड असते, कळलं का? हो, कुठे ना कारण कुठेतरी. सर हो सर. बोला. अॅनेस्थेशिया राहूकडे येतो ना. नाही मॅडम, ते आश्लेषा नक्षत्राची हा देवता हा सर्प असल्यामुळे त्या हा ह्याच्याने मी हा. विचारत होते, म्हणजे चुकतंय का ओके ओके. माझं म्हणून मी सरांकडून हे करते, हा हा हा. कन्फर्मेशन. नाही यांचं मंगळ आणि राहू आमने सामने आहेत की नाही, तर सर्जरीसाठी तर मंगळ लागतोच आणि भूल देण्यासाठी राहू असतो, तोही आवश्यकच आहे ना. आणि मेषेचा राहू आहे म्हणजे मंगळाच्याच राशीतला आहे, तर तो त्यांना चांगलाच सपोर्ट करणार केव्हाही. आणि तो अश्विनी नक्षत्रात आहे, नवमाशात पण उच्चित झालेला आहे, त्यामुळे तो चांगला सपोर्ट करेल. तर मला एक विचारायचं होतं, आता गंडांतरली नक्षत्र आपण बोला बोला. निगेटिव्ह, गंडांतरली नक्षत्र आपण निगेटिव्ह असा विचार करतो, पण इथे 5 ग्रह जे गंडांच्या नक्षत्रात आहेत, हा. त्याचा काही निगेटिव्ह या जातीवर परिणाम झालेला नाहीये. उलट ते चांगलंच त्यांचं करिअर वगैरे घडलेलं आहे, कौटुंबिक पण चांगलं आहे.
फक्त आता भावंडांचं सोडलं तर. बघा, लग्नबिंदू सूर्य, गुरु, शनी. शनी रेवतीमध्ये आहे. हा बुध जो आहे तो त्या ठिकाणी वेगळा आहे. पण गुरु जो आहे तो गुरु आश्लेषामध्ये आहे. लग्न रवी आश्लेषामध्ये आहे. शनी कळलं का? राहू रेवती आणि अश्विनी असे हा. आता 5 आपण ग्रह. बघितलं तर शनी, राहू, गुरु आणि सूर्य आणि लग्नबिंदू हे 5 बिंदू जे आहेत ते तुम्हाला असं वाटेल की गंडमूळमध्ये आहे. कळलं का? आता कधी कधी कसं असतं मॅडम, काही वेळेला जेव्हा तुम्हाला धाडसाचं काम हवं असतं त्यावेळेला तुम्हाला लेचेपेचे राहून चालवता येत नाही. तिथे तुम्हाला निश्चितच ज्याला आत्मशक्ती म्हणतो तर ती असणं आवश्यक आहे. आणि ती जर नसेल तर तुम्ही पुढे कसं जाणार, नाही का? हो बरोबर. हां, असा भाग आहे. तर तिथे तुम्हाला त्याचं सगळं जे काही विश्लेषण आहे ते अशा रीतीनेच करतं आहे. सर मी बोलू? हा, बोला ना. हा नमस्ते सर. नमस्ते. आता राहू बद्दल एक चर्चा झाली होती. तर बोला. दशमातला हा जो राहू जो आहे हा मेषेचा राहू हा पंडित अंश मध्ये हा. आहे आणि हा राहू फक्त भूल या ह्याच्याने काम नाही करणार, तर तो त्याचा औषधांचा पण जवळचा संबंध असतो, त्याचबरोबर संशोधनाचा पण उत्तम संबंध असतो. आता या जातिका शिक्षकी पेशात पण पुढे आल्यात, सो त्या पॉईंट ऑफ पण त्यांना तो इथे हेल्पफुलच ठरला. आणि हा राहू पंडित अंश मध्ये आहे, सो पंडित अंश मध्ये म्हटलं की पुन्हा बुद्धीचा तर संबंध आलाच, पण टीचिंगच्या पॉईंट ऑफ पण हा इथे हेल्पफुल ठरेल. या इथे आपल्याला असं सांगतात सर्जनच बऱ्याचदा हेच काम करेल, हे मला वाटतं आपलं कुबल मॅडम जास्त चांगलं सांगू शकतात की सर्जन भुलेचं पण काम करतो का भूल देण्याचं. कारण माझ्या माहितीप्रमाणे भूल देणारा डॉक्टर हा वेगळा असतो, तो स्पेसिफिक एक वेगळा बोलवला बरोबर जातो. आहे मग मधुरा मॅडम. सर्जन कधीच भूल देत नाही, कारण त्यांना अॅनेस्थेटिक लागतोच प्रत्येक वेळेस. वेगळं असतं. पण सर्जरीसाठी जेव्हा सर्जरी होते तेव्हा एकच डॉक्टर नसतो तिथे, येस, भूल देणारे एक्झॅक्टली. आणि बाकीचे पण असतात, ऑपरेट करणारे पण असतात. हो, त्यामुळे तो त्या पॉईंट ऑफ वेगळ्या ह्यानी इथे काम करेल. पण तो दशमामध्ये मेष राशी असल्यामुळे मेडिकल फील्डसाठी हा त्यांना उत्तम सपोर्ट. कोणाचा आवाज येतोय? हा, बोला बोला. हा, दशमात असलेली मेष राशी आणि त्याचबरोबर नवमांशमध्ये सुद्धा धनु राशी ही दशमात आलेली आहे. सो ह्या दोन्ही पॉईंट ऑफ विचार केला तर मेडिकलसाठी हा खूप हेल्पफुल ठरतो. लग्न कुंडलीमध्ये षष्ठ स्थानामध्ये धनुराशी आहे, ती मेडिकल फील्डसाठी तर काम करते, शिवाय षष्ठ स्थानाचा पण विचार करतो आपण. आणि अष्टमात म्हणजे मृत्यूशी संबंधित असलेली राशी इथे कुंभ राशी आहे. आणि त्याचबरोबर इथे व्ययस्थानामध्ये मिथुन राशी म्हणजे वायू तत्वाचा इथे संबंध आलाय. ह्या राशींना बौद्धिक राशी जसं म्हणतात त्याचप्रमाणे शास्त्रीय राशी पण म्हटलं जातं. सो इथे 6, 8, 12 म्हणजे ह्या जातकाला ह्या तिन्ही पण बौद्धिक पॉइंट ऑफ व्ह्यू खूप चांगल्या, हे कॉम्बिनेशन खूप चांगलं भेटलेलं आहे. त्यानंतर लग्न हे कर्क आहे आणि जन्मराशी जी आहे त्यांची वृश्चिक आहे. आता मगाशी काही मॅडमनी काय अनुभव सांगितले, मी पण हे ऐकले की मेडिकल ह्याच्यामध्ये काम करत असताना पहिल्या वर्षी जे काही स्टुडंट्स असतात, काही जण पळून जातात, काही जण इनिशियली चक्कर येऊन पडतात, कारण रक्त पाहिल्यानंतर सगळेच जण तेवढे त्या गोष्टी बेअर करू शकत नाही. सो या केसमध्ये इथे वृश्चिकेचा चंद्र इथे खूप हेल्पफुल ठरतो ऍज अ मेडिकल या फील्डच्या ह्याच्यासाठी. आणि शिवाय मंगळ आणि चंद्राचा हा संबंध पंचम स्थानातला हा सायन्सच्या रिलेटेड पण संबंध दाखवतो. लग्नेश चंद्र वृश्चिकेत म्हणजे या पॉईंट ऑफ व्ह्यू पण जातक पुढे जाऊन म्हणजे इनिशियली जर आपल्याला हे डॉक्टर होण्याच्या आधी आलं तर आपल्याला इथे सांगता येईल. 6-8-12चा जसं संबंध पाहतो तसंच लग्नेश चंद्र हा वृश्चिक राशीमध्ये आहे. सो त्या ह्याच्यानी पण सायन्स रिलेटेड फील्ड असेल ह्याचा संबंधही आपल्याला इथे सांगता येतो. त्यानंतर कर्क राशीच्या समोर मकर राशी आलेली आहे आणि त्याचबरोबर तूळ राशीच्या समोर मेष राशी आहे. म्हणजे आपण इथे जे इक्वेटर आणि कर्कवृत्ताचं यांचा विचार करतो, सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यू देखील इथे वर्किंग किती आहे की वर्कलोडेड आहे. कारण इथे जरी कर्केचा गुरु रवी बुध आहे, समोर काही नाहीये, तिथे मकर राशी आहे, पण ती राशी पण सांगते की कामासाठी ह्यांना किती तत्पर असावं लागतं. त्याचबरोबर तूळ राशीच्या समोर मेष राशी म्हणजे मंगळाची राशी आलेली आहे.
म्हणजेच इथे शनी आणि मंगळ ह्या देखील त्याचबरोबर ह्या राशी पण त्याच पद्धतीने या ग्रहांच्या समोर तेवढंच काम करतात, जे आपल्याला सर नेहमी सांगतात की इक्वेटर आणि कर्कवृत्त ह्या दोन्ही गोष्टी पण नेहमी पहा. तर या जातकाच्या केंद्रातच या राशी आल्या. सो त्या पॉइंटपणी पण इथे या गोष्टी दिसतात आहेत. त्यानंतर आश्लेषा नक्षत्राचा जो मगाशी उल्लेख झाला, तर आश्लेषा नक्षत्र आणि त्याचबरोबर इथे हा जो रवी आहे, परत लग्न हे उग्रांश मध्ये आलेला आहे, गुरु हा पापांश मध्ये आलेला आहे. पण जर मेडिकल फील्डच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बघितलं तर रवी हा उग्रांश मध्ये एका सर्जनसाठी हा गरजेचाच आहे. तो निगेटिव्हली त्या ह्यानी काम नाही करणार. त्याचबरोबर गुरु पापांश मध्ये जो षष्ठेश गुरु आहे, सो गुरु पापांश मध्ये किंवा वृश्चिकेचा चंद्र हे असणं, ह्या सगळ्या गोष्टी मेडिकली ऍज अ डॉक्टर, ऍज अ सर्जन या पॉइंट ऑफ व्ह्यू खूप हेल्पफुल ठरतात आहेत. त्यानंतर मंगळ केतू बरोबर असणं, केतू म्हणजे कात्रीचा कारक म्हणलं जातं, मंगळ हा रक्ताचा कारक आहे आणि ह्याची दृष्टी ही मेष राशीवर, त्याच्या स्वतःच्याच राशीवर आहे. मंगळ राहूला भावतोय, त्याप्रमाणे इथे भावंडांच्या रिलेटेड जसं इथे सांगितलं पण तृतीयेश बुध हा दरिद्रांशमध्ये आहे आणि या मंगळाची दृष्टी या राहूवर पण आहे. सो डेफिनेटली भावंडांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काहीतरी इथे काही अडचणी निश्चितच क्रिएट झालेल्या असतील, पण मंगळ केतूची दृष्टी दशम स्थानावर ही एका सर्जनसाठी उत्तमच असणार आहे. उत्तम पद्धतीने काम करेल, कारण केतू हा इंट्युशन पॉवर पण देईल आणि मंगळी हा सर्जरीचा कारक आहे. सो हे कॉम्बिनेशन त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ऍज अ डॉक्टर, ऍज अ सर्जन म्हणून त्यांना युजफुल ठरतं. त्याचबरोबर आश्लेषा नक्षत्र म्हणजे कणखर असतं, सामर्थ्यशाली झालं. बऱ्याचदा आश्लेषा नक्षत्र म्हटलं की खूप निगेटिव्हली पाहिलं जातं, पण जेव्हा ऍज अ डॉक्टर सर्जनचा विचार करणार तर त्या पॉइंट ऑफ व्ह्यू आश्लेषा नक्षत्राची पॉवर आपल्याला या कुंडलीमध्ये इथे दिसून येते. नंतर मेडिकल फील्डसाठी काम करत असताना आश्लेषा नक्षत्रातले इथे आलेले राहू, गुरु, लग्न आणि रवी हे सगळे ग्रह आश्लेषा नक्षत्रात आहे. आश्लेषा नक्षत्र या पत्रिकेत खूप लोडेड झालेलं आहे. त्याचबरोबर केतू मंगळ हे स्वाती नक्षत्रात आहे, म्हणजे राहूच्या नक्षत्रात आहे. आणि सर्जनच्या पत्रिकेमध्ये राहूच्या नक्षत्रात असलेले ग्रह हे मेडिकलच्या पॉइंट ऑफ व्ह्यू पण चांगल्या रीतीने आपल्याला फलरूप होतात. आणि जातकाला आलेली दशा पण म्हणजे वयाच्या 23 पर्यंत त्यांना बुधाची दशा होती, 23 नंतर 30 पर्यंत त्यांना केतूची दशा होती आणि याच दरम्यान डॉक्टरेट कम्प्लीट होऊन प्रॅक्टिस देखील सुरू झालेली असते आणि एक्झॅक्टली काय करायचा हा रोल देखील त्यांचा कन्फर्म झालेला असतो बिंग ॲज अ डॉक्टर. कारण त्यानंतर MBBS सगळ्यांनाच करायला लागतं, पण MBBS नंतर पुढे काय करायचं ह्याही सगळ्या गोष्टी डिसाईड होऊन त्याप्रमाणे त्यांची प्रॅक्टिस पण सुरू होते. सो त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पण या जातकाला ही दशा देखील तशीच हेल्पफुल ठरलेली आहे. थँक्यू सर. व्हेरी गुड, व्हेरी फाईन. कसं असतं की आपल्याला एकदा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मॅडम पुढचा प्रवास हा सुद्धा एक चॉईस असते आणि आपल्याला येस सर. खरोखर नशिबाने तो कुठे मिळणार आहे. तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुम्हाला सांगतो मी, मेडिकल सायन्समध्ये असं सांगितलेलं आहे की सगळ्यात उत्तीर्ण चांगल्यापैकी मग तो इंजिनियर असेल किंवा डॉक्टर असेल किंवा टेक्निशियन असेल तर त्याला फर्स्ट प्रेफरन्स हा गव्हर्नमेंट सर्वंटमध्ये असतो. त्याला अच्छा. स्वतः सिलेक्शन असतं, म्हणजे यांना तुम्ही आमच्याकडे कॅम्पसमध्ये त्यांना स्वीकारलं जातं आणि त्यांची एंट्री होते. मग रेल्वे असो, आर्मी असो, नेव्ही असो, तर मेडिकल सायन्सला हे लोक ताबडतोब प्राधान्य देतात. त्याच्यानंतर जातकाने मेडिकल स्टुडंट म्हणजे ज्याला आपण टीचर म्हणू तर त्यांना त्या कॉलेजमध्ये टीचिंग करण्याची संधी स्वतःहून नशिबाने मिळाली. म्हणजे मेडिकल कॉलेजला शिक्षकाची आवश्यकता होती आणि त्यांना जॉब मिळाला आणि त्या जॉबवरती त्यांना प्रसन्न चांगल्यापैकी त्यांना एक्सपिरियन्स मिळाला आणि त्या तिथे माहीर येस. म्हणजे कधी कधी गुरु लग्नी आहे तर तुम्हाला हो. निश्चितच वळण मिळतं की आपल्याला 100 लोकांसमोर शिकवायचं आहे. आणि कॉलेजचं तुम्हाला माहिती असतं की एकेका वेळेला कमीत कमी 70-75 विद्यार्थी असतात असं राऊंडमध्ये मेडिकल कॉलेजला. हो बरोबर. आता आमच्या इथे KEMला JJला जे हे आहेत टीचिंग फार मोठे 75 विद्यार्थी बसलेले असतात. पण त्यांच्यासमोर लेक्चर देणं आणि पवेलियन टाईप त्यांचे बेंचेस असतात. टीचर खाली असतो आणि स्टुडंट वर असतात. हो FC कॉलेजला तसं आहे, स्टेप्स सारखं असतं ते. स्टेप्स असतात. येस तसं हां असतं, राईट. आणि सर कुबल मॅडम शिक्षकी बोला बोला. पेशासाठी त्यांना गुरु बरोबर रवी हे कॉम्बिनेशन असल्यामुळे शिक्षकाच्या या ह्याच्याने पण विचार करता येतो आणि त्याच्या सोबत परत बुध आहे, बरोबर. त्यामुळे हे तिन्ही कॉम्बिनेशन त्यांना शिक्षकी पेशासाठी युजफुल ठरलं असणार नक्की. Yes. येस. आणि पण सर एवढ्या 75 लोकांसमोर स्टुडंट नाही,
120 आमचे तर एका हॉलमध्ये 120 स्टुडंट, कारण तेवढं घ्यायचं परमिशन होती ना, त्याच्यामुळे 120 स्टुडंट एका वेळेस असतात त्या स्टेप हॉलमध्ये. बापरे. हम्म. असं मुन्नाभाई पूर्ण एमबीबीएस मध्ये स्टेप तुम्हाला हॉल कॉलेज असतं. बघायला मिळेल. काय? मुन्नाभाई एमबीबीएस म्हणून असा पिक्चर होता ना, त्याच्यामध्ये अच्छा. कॉलेज बघायला मिळतं. संजय दत्त. सर हम्म. सर दशांश कुंडलीमध्ये लग्न कुंडलीचं लग्नेश जो आहे चंद्र, तो दशांश कुंडलीमध्ये त्याच राशीत आणि लग्नात आलेला आहे. वृश्चिक आणि आहे. दशमा वृश्चिक आहे, त्याच म्हणजे राशी स्वामी जो आहे मंगळ, बरोबर. तो दशमात आहे. तो सुद्धा इथं रवी आता दशमात आला आणि चंद्र आहेत वृश्चिकेतच लग्नी आला. त्यामुळे दशमांश कुंडलीमध्ये त्यामुळे दशमांश कुंडली खूप स्ट्रॉंग झाली, कारण दशमात रवीची रास आली त्यामुळे. आणि चंद्र स्वराशीत म्हणजे स्वतःच्या म्हणजे लग्न राशीमध्ये वृश्चिक राशीतच आलाय, पण तो लग्न स्थानी दशमांश कुंडलीत आलाय. म्हणजे लग्न स्थान तिथं पण खूप चांगलं झालं, म्हणजे स्वकर्तृत्वाने ही व्यक्ती खूप पुढे आली. आणि आश्लेषा नक्षत्र ह्या कुंडलीमध्ये खूप पॉझिटिव्ह, कारण आश्लेषा नक्षत्रामध्ये स्टोअर्ड एनर्जी किंवा इंट्युशन पॉवर खूप असते. आणि ह्यामध्ये बुध हा निगेटिव्ह नाहीये, बुध हा लग्नात गुरु बरोबर आहे, तो ह्या पत्रिकेमध्ये निगेटिव्ह नाहीये. जरी बुध हा तृतीयेश म्हणजे उपजय स्थानाधिपती असला तरी तो ह्या कुंडलीमध्ये गुरु आणि बुध रवीमुळे खूप पॉझिटिव्ह, म्हणजे त्यांनी खूप ऊर्जा दिली आहे. म्हणजे एक सर्जन होण्यासाठी, एक स्त्री म्हणून सर्जन होणं आणि क्रिटिकल ऑपरेशन करणं, ह्यासाठी जसं शनी आणि ह्याची मंगळाची आवश्यकता, योगकारक मंगळ आहेच तो. आणि दशमीमध्ये पण तो षष्ठांत आणि मेषात आलेला आहे, तो स्वतःच्याच राशीमध्ये. त्या म्हणजे तिथं पण शरीरशास्त्राचा संबंध आहे शरीराशी. तर मला असं वाटतं की दशम कुंडलीमध्ये चंद्राचं जे स्थान मिळालंय आणि रवीला जे दशमात रास मिळाली सिंह, त्यामुळे सुद्धा त्यांचं कर्तृत्व, नाव, फेम वगैरे या गोष्टी बऱ्याचशा सुसह्य झाल्या किंवा त्यांच्या कर्तृत्वानंतर पुढे आल्या असं मला वाटतं सर. स्थिर हा शब्द तुम्ही काढला ना, तो परफेक्ट शोधलेला आहे. कारण का की 2, 5, 8, 11 मध्ये 4ही ग्रह आहेत बघा तुम्ही. येस. चंद्र आहे, बुध आहे, शनी आणि शुक्र आहे. हो. ही स्थिर दशमांश आहे, त्याला सुद्धा महत्व आहे. म्हणजे तुम्ही जो उल्लेख केला, ॲप्रिशिएटेड, रिअली गुड. थँक्यू. 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 आणखी कोणाचं मत मांडायचं आहे? काही भिवू नका, सगळ्यांना परमिशन आहे, कोणी बोलावं. हा आदान बिंदूवर पण आहे. आदान म्हणजे आपण ग्रोथ किंवा प्रगती असं पण म्हणतो ना. हो. तो तिथे फक्त तो दरिद्रांश मध्ये आहे, तर तसंच आपण दरिद्रांश पण तो म्हणजे वृश्चिकेचा आहे ना. ह्यांना सर्जरीसाठी उत्तम आहे, पण भावंडांच्या बाबतीत मात्र म्हणजे त्यांना प्रॉब्लेम नक्कीच असणार. करेक्ट. आणि इथे ऐका ना सर, गुरु आश्लेषा 2 म्हणजे शनी मकर नवमांशात आहे ना, पापवश म्हटलं. पण म्हणजे ऍज अ प्रोफेसर म्हणून हा गुरु, म्हणजे मला असं म्हणायचं, एक कडक टीचर असतो ना, किंवा शिस्तबद्ध, किंवा ह्यांना संघर्ष पण करायला लागला असेल नो डाऊट. पण म्हणजे तशा अर्थाने घेतलं तर आपण तो नवमांश पण असा खराब असं नाही म्हणता येणार ना. ऍडमिनिस्ट्रेटर. हा तेच ना. ते कारण त्या टीचरला असं मेंगळ राहून तर नाही चालणार. डिसिप्लिन म्हटलं की मग तो टीचर एकदम कडक, असं लोक म्हणतात ना, अरे बापरे नको बाबा, ह्या मॅडम फार कडक आहेत, जरा आपण शिस्तीत राहायला हवं. मग त्याच्यासाठी तो जो मिळालेला नवमांश आहे ना, तो माझ्या मते योग्यच आहे. मला असं वाटतं मॅडम की टीचरने आपल्या याच्यामध्ये राहावं, कारण का तिथे तुम्हाला परिपक्वता आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रिक्ट असणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुम्हाला गुंडाळलं जाईल असा टीचर असेल तर तिथे उपयोग होणार नाही. बरोबर आहे ना. कळलं का? नाही, मग स्टुडंट त्रास देतात ना. आमच्याकडे एक मॅडम होत्या, तर हे आउट ऑफ द वे, पण आता तुम्ही म्हणाला टीचर कसा असावं म्हणून मी सांगते. तर त्या कितीतरी मला सिनियर होत्या त्या मॅडम, आणि त्यावेळेस त्या PhD सुद्धा झालेल्या होत्या. पण मे बी इगो असेल काय, पण अक्षरशः
ते 2-4 टीचर लोकांना त्यांच्या लेक्चरला बसावं लागत होतं. नाहीतर ते आता कॉलेजचे मुलंच म्हटल्यावर काय अक्षरशः बाण नाही का ते ह्याचे बाण करतात काय त्या कागदाचे हो हो आणि त्यांनी हो तर त्या क्लासेस सोडून जायच्या आणि मग हेड ऑफ द डिपार्टमेंटला असे आमचे 4-5 जण सगळ्यांना बोलवायचे आणि माझ्या लेक्चरला तुम्ही पण बसा म्हणजे ते स्टुडंट कंट्रोल होतील. म्हणजे इथपर्यंत एक्सपिरियन्स कारण मी येस येस पुष्कळ वर्ष केली आहे ना नोकरी हे सगळे एक्सपिरियन्स मला चांगले माहिती आहेत. बरोबर. नाही, हरकत नाही. छान, सगळ्यांनी चांगलं आपलं स्वतःचं मत मांडा. बघा, हा पत्रिका तुम्ही सुद्धा वाचन कसं करावं ह्यासाठी हा क्लास आहे. कळलं का? तुमच्या ज्ञानामध्ये भर व्हावी, तुम्हाला बोलता यावं, तुम्हाला प्रिडिक्ट करता यावं. बिलकुल कुठल्याही तऱ्हेचा इथे दबाव नाही आहे, दबाव तंत्र नाही, फ्रीडम आहे. Yes, sir. सर चतुर्थाचं मंगळ केतूचं आहे तर ते प्रॉपर्टी घर ह्याच्या संबंधात पण वादविवाद किंवा त्रासाचं असेल का भावंडांसोबत प्रॉपर्टी बद्दल पण किंवा घरासंबंधी शेती वगैरे असेल त्याच्या संबंधी वादविवाद. आता असं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला मी. बघा, एक नशीब वाचण्याचं एक कला आहे किंवा पैलू आहे. तर जेव्हा तुमचं लग्नस्थान बलवान असतं ना मॅडम, त्यावेळेला तुम्ही नशीबवान असता सगळ्या बाबतीमध्ये. उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला की लग्नामध्ये मंगळ आहे, तो प्रॉपर्टी घेऊन आला आहे, तो चतुर्थाचा असायला हवा असं नाही. म्हणजे त्या ठिकाणी चतुर्थात मंगळ असेल तर प्रॉपर्टी होईल, बिलकुल नाही. आता जसं की आपले पंतप्रधान आहेत, त्यांनी घराचा त्याग केला, पण आज त्यांच्याकडे विशाल घर आहे, म्हणजे ऑल सिक्युरिटीजमध्ये ते राहतात. त्यांच्याकडे पण तिथून एअरपोर्टला जायला बंकर त्यांनी तयार केलेलं आहे की ते कधीही रोडने जात नाहीत. तर अशा तऱ्हेची व्यवस्था, सुव्यवस्था ज्याला आपण म्हणतो, तर ती कशी प्राप्त होते? जेव्हा तुमचं लग्न बलवान असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्याही स्थानाची अशी कमतरता भासत नाही. आपल्यासाठी तत्पर सगळे लोक तयार असतात, सगळ्या गोष्टी घडतात. तसं इथे लग्नी रवी आणि गुरु हे 2 ग्रह लग्नी असल्यामुळे त्या जातकाला कुठल्याही तऱ्हेचा शोध घ्यावा लागणार नाही. जन्मतः चांगलं कुटुंब, चांगलं घर हे फक्त लग्नबिंदूवरती आणि लग्नस्थितीवरती अवलंबून आहे. तसंच त्या ठिकाणी इत्यादी जसं समजा बॅड पॅच आहे, चतुर्थात मंगळ केतू आहे, तर घर मिळणार नाही असं नाही. घर आहे, पण त्यांना हॉस्टेलवरती राहावं लागतं. त्या ठिकाणी जिथे कॉन्फरन्स असते किंवा तिथे त्यांचं कॉलेज असतं, तिथे जर समजा त्या पुण्याला राहत असतील आणि मुंबईला नोकरी आहे, तर त्यांना तिथे निश्चितच ॲकोमोडेशन मिळतं, उपलब्ध करून दिलं जातं. कारण का की पोलीसमध्ये जे मोठ्या पदावरती असतात त्यांना ताबडतोब बॉम्बे पोस्टिंग झाल्यानंतर अलॉटमेंट असते. तसंच सचिवालयामध्ये सुद्धा बॉम्बे पोस्टिंग झालं सचिवालयामध्ये तुम्हाला लगेच ॲकोमोडेशन उपलब्ध करून देतात, म्हणजे मंत्रालयामध्ये. तर काही गव्हर्नमेंटच्या ज्या अटी आहेत ना, त्या पूर्ती त्याने होते. म्हणजे आपल्याला असं समजायचं की आपण नशीब घेऊन आलेलो आहोत. आता जसं महालक्ष्मीला रेस्कोर्सजवळ जी गव्हर्नमेंट कॉलनी आहे, अतिशय सुंदर कॉलनी. तिथे सगळ्या तऱ्हेचे म्हणजे न्यायाधीश पण राहतात, कमिशनर राहतात, कलेक्टर राहतात, अनेक उच्च पदावरची त्या लोकांना, मला वाटतं एक 500 लोकांची कॉलनी आहे आणि ती फार पूर्वीपासून ब्रिटिशांनी तयार केली होती, वेलिंग्टन क्लबच्या समोरचा भाग. म्हणजे अशा तऱ्हेने तुम्हाला ॲकोमोडेशन उपलब्ध होतं. काही काही लोकांचं तर जीवनामध्ये कधी प्रॉपर्टी झालीच नाही, त्यांनी तिथे न्यायाधीश असताना पण त्याच कॉटेजमध्ये त्यांनी दिवस काढलेले असं आहे. आणि आलिशान कॉटेज, 4 बेडरूम 3 बेडरूम असे पॅलेस आहेत मोठमोठे. कळलं का? त्यांना तसं अलाउन्स हो असतो, तुम्ही खर्च करू शकता, हे करू शकता. म्हणजे त्या कम्प्लिटली त्या फ्लॅटचं मेंटेनन्स सुद्धा गव्हर्नमेंट करतं. हो, जे KM हॉस्पिटलच्या डीनचे बंगले इंग्रजांच्या काळातले केवढे हो, बंगले आहेत येस येस सर, येस. मी प्रचंड कालच मोठे. गेलो होतो, कालच मग तुम्ही ह्याला पाहिलं वाळकेश्वरला, हा, जो वॉटर डिपार्टमेंटचा चीफ इंजिनियर असतो ना, हो हो. त्याला वाळकेश्वरला पॅलेस आहे. सेक्रेटरी लोकांचे केवढे म्हणजे फ्लॅट्स आहेत हो, पण केवढे आहेत. येस. ती पोझिशन पोस्टच अशी आहे. ते तुम्ही म्हणलात तर आता महालक्ष्मीच्या तिथे ते शेल्टरच्या बिल्डिंग मध्ये तर केवढे फ्लॅट आहेत ते, हो हो, असं आहे. रेस्कोच्या आलिशान बाजूला आहेत फार अगदी. मोठी आहे. हम्म. अगदी म्हणजे तो रजनी चौक पासून ते तो सगळा संपूर्ण रेस्कोर्सच्या मागचा भाग आहे त्यांच्याकडे. आणि सरकारचा आहे, तो महाराष्ट्र सरकारचा आहे. म्हणजे KEMच्या डीनचा जो क्वार्टर आहे ना सर, तिथे मी हां राहिलेली आहे.
हॉलमधनं स्वयंपाकघरात जायला सुद्धा केवढा तरी वेळ लागतो. येस येस. चालायला कंटाळा येतो. म्हणजे आवाज ते ब्रिटिशांनी बांधले त्यावेळेस, होय होय होय. आणि ब्रिटिश कॉलनी आहे ती. फारच सुंदर आहेत, पण अजूनही मेंटेन केलेले आहेत. खरं आहे. अशी ही पत्रिका आहे. आणखी तुम्हाला काही सुचलं, बिलकुल मनामध्ये शंका बाळगू नका, पत्रिका वाचायला शिका. तुमच्याकडे साधन उपलब्ध आहे, तिथे कोणाचंही वर्चस्व नाही, दहशत नाही. तुम्हाला चुकलं तरी सुद्धा बिलकुल आम्ही त्याच्यामध्ये तुमचा हस्तक्षेप करणार नाही, म्हणजे तुम्हाला हस्तक्षेप नाही करणार, तुम्ही सांगू शकता. सर मला आणि एक विचारायचं होतं. बोला. यांची सर्जरी जनरल सर्जन आहे का काही स्पेशलिस्ट आहे सर्जरी बद्दल? नाही, पहिल्या गोष्ट म्हणजे कसं आहे मॅडम, की शरीरातल्या प्रत्येक अवयवाची सर्जरी टीचिंग. आता समजा उद्या पायाचं हाड वाढलं, नाकाचं हाड वाढलं, अशी सर्जरी सुद्धा त्या टीच करतात. ओके, म्हणजे बेसिक. कारण स्त्रियांमध्ये सर्जरी हा विषय घेणाऱ्या त्या काळात खूप कमी होते. येस. तर त्याच्यामध्ये यांना ही संधी मिळणं. बरोबर. हे रवी गुरुमुळे आणि मंगळ. आणि रवी हा आरोग्य क्षेत्रातला कारग्र आहे मॅडम, हे आपण विसरतो. हो अर्थात. नाही आहे ना. आणि म्हणजे ते कॉम्बिनेशनच इतकं परफेक्ट आहे यांच्याकडं, म्हणजे धर्मत्रिकोणातले एक पॉवरफुल ग्रह आहेत सगळे. आणि मला असं वाटतं की त्या सर्जरी सुद्धा म्हणजे कदाचित डोळ्याची वगैरे असं पण करत असतील सगळंच. म्हणजे त्या काळात काय एवढं स्पेशलायझेशनची आवश्यकता नव्हती. जनरल सर्जन झाले स्त्रिया तरी खूप मोठी गोष्ट होती ती. टीचिंग म्हणजे आता टीचर, आता मी जसं मेडिकल बायोकेमिस्ट्री समजा असं शिकवायचे ना, तर ह्या सर्जन जे सर्जन होणार आहे ना, तर त्या सर्जन होणाऱ्यांना सगळेच टीचिंग म्हणजे सर जसं म्हणाले सगळ्याच बाबतीत तुम्हाला म्हणजे ते ऍक्च्युअली सर्जरी मध्येच दाखवत असणार ना आणखी प्रॅक्टिकल. आणि तेच मला म्हणायचं होतं की जनरल म्हणजे हे या लाभस्थानात ऐका ना सर आणि म्हणजे मॅडम तुम्हाला पण हे लाभस्थानात त्यांना 41 मार्क आहे आणि तिथे गुरुला सगळ्यात हायेस्ट म्हणजे 8 मार्क आहेत. म्हणजे तिथून पण ते आपल्याला दिसतंय ना की ते ह्या फील्डमध्ये त्या टीचिंगच करणार म्हणजे ऍज अ प्रोफेसर म्हणून असं पण. कारण सगळ्यांनी दिलंय नो डाऊट. मंगळानी पण भरपूर 5 दिले, शनीनी पण दिले, सूर्यानी म्हणजे आता 41 मार्क म्हणजे सगळ्यांना चांगलेच मार्क, पण त्यात 8 मार्क गुरुला मिळाले. गुरुचे 8 आहेत. नाही ते मी अष्टक वर्ग नाही पाहिलं. नाही म्हणजे मी आणि बरं झालं तुम्ही सांगितलं की म्हणजे ह्या प्रोफेसर झाल्या नो डाऊट. म्हणजे त्या असं सर्जन असं म्हणून पण त्या हे करू शकत, पण त्या ऍक्च्युअली गव्हर्नमेंट कॉलेजला त्यांनी टीचिंग केले म्हणजे प्रोफेसर म्हणून. म्हणजे आणि प्रोफेसर कुठल्या डिपार्टमेंटला, तर सर्जरी डिपार्टमेंटला असं. मॅडम एक शंका विचारते की त्या सर्जन आणि सगळ्या शरीराच्या ह्या सर्जरी बद्दल म्हणजे ह्या जनरल सर्जरी केलेल्या असतील ना? म्हणजे सर्जन झाल्या ना मॅडम, तर मग सर्जन झाल्यानंतर कोणी काय करेल की एकतर आपलं दुकान इन द सेन्स आपला व्यवसाय करेल, बरोबर आहे की नाही, किंवा टीचिंग लाईनला. तर त्या टीचिंग लाईनला गेल्या ना, तर हा टीचिंग लाईनला का गेले तर आपण बऱ्याच सगळ्यांचं सांगून झालं. म्हणजे लग्नीच मुळात गुरु आहे, तो पण वृक्षीचा आहे, त्याच्याबरोबर सूर्य आहे, त्याच्याबरोबर बुध आहे, सगळंच ना. आणि तो चंद्राला पण पावर मिळाली आहे ना, वृश्चिकेचा चंद्र म्हणून. आणि मंगळ पण म्हणजे वृश्चिकेचा चंद्र असेल तरी वृश्चिकेचा मालक मंगळ केतू बरोबर, तर ते पण क्लिअरन्स तिथं मिळतोय ना की ह्या सर्जन होणार. ते भावंडांचं जाऊ द्या, ते तर आपण नंतर करू. इकडे राहू, तो पण अश्विनी नक्षत्राचा, मेषेचा, शिवाय मंगळ केतू दृष्ट म्हणजे मंगळ दृष्ट, मंगळाने स्वतःच्याच राशीला पण बघतोय ना. आणि मग आपण आता इथे अष्टक वर्गात ना म्हणजे सर सांगतील, पण मला असं म्हणजे वाटलं की ते 41 मार्क जे इथे लाभस्थानात मिळाले आहेत ना, तर तिथे गुरुनी सगळ्यात हायेस्ट मार्क म्हणजे 8 पैकी 8 मिळवले. बरोबर आहे. बाकी ते नोकरीच्या स्थानाला म्हणजे इथे षष्ठ स्थानाला पण 33 आहेत आणि इथे पण 35 आहेत. आता त्या मला वाटतं सर म्हणाल्यात की त्या रिटायर झाल्या, कारण 58
क्रॉस केलंय त्यांनी, तर मग त्या आता नंतर पण त्या मे बी एक तर त्यांना तो हातखंडा त्यांचा आहेच आहे ना, म्हणजे सर्जरीमध्ये होय होय करू शकतात किंवा त्यांना कन्सल्टंट म्हणून बोलवू शकतात, मग तिकडे त्या जाऊ तसंही शकतात. त्या टीचिंग करू शकतातच ना, हो, साधनला teaching पण काय करू हो शकतात किंवा जाऊ सर्टिफाईड पण शकतात. प्रोफेसर आहेत मॅडम. हा सर्टिफाईड प्रोफेसर आहेत हा आणि अजूनही त्या शिकवतात. हा म्हणजे आणि आता रिटायर्ड त्या झालं तरी फॅकल्टीज लोक म्हणून जात राहतात. हो कलकत्ता, दिल्ली इथे मोठमोठे जे कॉलेजेस आहेत ना, हा हा त्यांच्या बोर्डवरती आहेत त्या, व्हिजिटिंग अच्छा स्पेशल सब्जेक्टवरती. हा हा म्हणजे कसं असतं मेडिकल सायन्समध्ये 1-1 कोटी 2-2 कोटी रुपये फी आहे. येस तर सर. त्या ठिकाणी जाऊन एखादा लेक्चरर येणार आहे तर त्याची किती वाट बघत असतात लोक. आज बघा तुम्ही अभिषेक ॲस्ट्रॉलॉजीमध्ये शिकताय, तुम्ही सगळ्या अंगाचं ज्योतिष शिकताय, होय हो तुम्हाला सर. हो कुठलं हे नाही आहे सांगा मला. सगळ्या तऱ्हेचं तुम्ही ज्योतिष शिकतात म्हणजे तुम्हाला परिपूर्णता आलेली आहे त्याची. आणि आपलं कसं एक इन्स्टिट्यूट आहे, नुसतं एकच घेऊन बसत नाही, आपण सगळ्या तऱ्हेचं शास्त्र शिकवतो. आता सूर्यसिद्धांत शिकलो आहोत, टेरो शिकलो आहोत, त्याच्यानंतर ते दुसरं जिबू सिम्बॉल शिकलो, आणखी एंजल शिकलेलो आहोत, सूर्यसिद्धांत आहे, त्याच्यानंतर अगस्ती आहे, नाडी आहे, सगळं शिकवतो. अशी काही तुम्हाला हे मला येत नाही असं होत नाही. तसं ह्या मेडिकल सायन्सच्या डॉक्टरला किंवा प्रोफेसरला सगळ्या बाबतीमध्ये शरीराचा कण न कण माहिती आहे. असं आहे. म्हणून सर मी तुम्हाला बोलू काय? हां बोला बोला मॅडम बोला. सर MCIच्या नॉर्मप्रमाणे गव्हर्नमेंटचे मेडिकल कॉलेजचे जे जे टीचर आहेत ना त्यांचं एज 62 केलेलं आहे. सर मी माझी ओळख सांगते. मी पण मेडिकल कॉलेजमध्येच होते सर्व्हिसला, रिटायर झाले आणि मी आता मेट्रन म्हणून रिटायर झालेली आहे. तेव्हाच त्यावेळेलाच गव्हर्नमेंटचे सगळे MCIच्या नॉर्मप्रमाणे तिथं जे असणारे जे डॉक्टर्स आहेत सगळ्यांचं एज वाढलेलं आहे. 58ला रिटायरमेंट नाहीये त्यांची, 62ला केलेली आहे. हां अजून ह्या नोकरीत असतील मग. हा त्या नोकरीत असणार. हो, हो. नाही नाही रिटायरमेंट म्हणजे मी तुम्हाला सांगतो ऐका. नाही नाही एक मिनिट बॅक. तुम्हाला स्वतःहून रिटायर होता येतं. हा, असं काही येतंय. कंपल्शन हा नाही. व्हॉलेंटरी घेता येते, व्हॉलेंटरी मग घेता तेच ना येते. व्हॉलंटरी घेऊन स्वतःचं. आता समजा उद्या कलकत्त्याला गेलं, दिल्लीला गेलं तर त्या ठिकाणी त्यांना अतिरिक्त पैसे मिळतात ना चांगल्यापैकी. हा, म्हणजे त्यातली व्हॉलेंटियर घेतलं असतं. व्हॉलेंटरी गव्हर्नमेंट. आणि दुसरी गोष्ट की पेन्शन ही असतेच गव्हर्नमेंट जॉबला. असते होय. कारण 2002च्या अगोदर जे लोक कामाला लागले त्यांना पेन्शन आहे. अधिकतम ते व्हॉलंटरी घेऊ शकतात. म्हणजे मी रिटायर का सांगितलं की त्या सरकारमध्ये आता नाही. आता त्या प्रायव्हेट दिल्ली आहे, कलकत्ता आहे, बँगलोर आहे, अशा ठिकाणी जाऊन जे मेडिकल सायन्स कॉलेजेस आहेत तिथे लेक्चरर म्हणून एक स्पेशल सब्जेक्ट शिकवतात. आणि आता स्पेशल सब्जेक्ट मला सांगा, आपण त्या ठिकाणी स्विचबोर्ड शिकलो तेव्हा तुम्ही जॉईन झालात आहे ना मॅडम? पुजारी अच्छा, मॅडम. ह्या पुजारी हो मॅडम. हो 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 सर. आता स्विचबोर्ड तुम्हाला एवढ्या चांगल्यापैकी याच्यामध्ये कुठेही तुम्हाला दिसतंय का मराठीमध्ये सांगा? नाही नाही सर, तुमच्याकडूनच मिळालं सर हे. हां कारण बाजारामध्ये स्विचबोर्ड कोण शिकवतच नाही. आणि शिकवतात ते तात्पुरता. आपण तर परिपूर्ण A to Z स्विचबोर्ड शिकवलं. त्याच्यानंतर त्या याच्यावरती ग्रुपला कितीतरी मेसेज टाकले माहिती आहे तुम्हाला. कमीत हो, कमी 70 एक तुम्हाला सगळ्या डिटेल्स दिल्या खूप माहिती मिळाली. सर्कलचे जे डिटेल्स आहेत ते कुठे आहेत बघा. मराठीमध्ये कुठे आहेत का? नाही. नाही. मग तसं एक परिपक्व ज्योतिषी म्हणून तुम्ही म्हणाल तर आज तुम्ही अभिषेक ॲस्ट्रॉलॉजीमधून बाहेर गेलात तर तुम्हाला लगेच लोक आश्चर्यचकित हे कसं माहिती आहे कळलं का? स्विचबोर्ड मला एक पण व्यक्ती सांगा की डिटेल्समध्ये एवढं शिकवलेलं आहे एकही मराठीमध्ये. इव्हन हिंदीमध्ये सुद्धा नाही, इंग्लिशमध्ये पण नाही. पण तुम्हाला सगळं वर्णन चक्र वगैरे सगळ्या त्या जे काही साईट्स आहेत त्याचं सगळं मराठीमध्ये हे ट्रान्सलेट करून लिहून दिलेलं आहे. नोट्स दिलेले आहेत. आणि त्या नोट्स ज्या आहेत त्या पर्टिक्युलर अल्फाबेटच्या नोट्स बिलकुल बाजारामध्ये नाहीत. अल्फाबेट अशा भरपूर स्विचवरच्या नोट्स आहेत पण अल्फाबेटिकल नाही. आपण A पासून Z पर्यंत केलेलं आहे. हा भाग जसं असतो ना. तुमच्यामुळेच ते मिळालं खरं ज्ञान. हां त्याचा उपयोग पण खूप होतोय सर. मग बरेच लोक उपयोग करून घेतात, नाही असं नाही. जातकांना पण होते ना, आम्हाला स्वतःला पण.
हा एक विषय आहे. त्या विषयामध्ये तुम्हाला परिपूर्ण होणं गरजेचंच आहे. नाही तर तुम्हाला काय माहिती आहे, अहो लोकांना जो बाजारामध्ये नवमांश माहिती नाही. इथे आपण सर्वतोभद्र चक्र शिकवलेलं आहे, ते पण विनामूल्य, कुठलाही चार्ज न करता. एकही पैसा कोणाकडून गेल्या 4 वर्षामध्ये घेतलेला नाही. नाही सर, तेच तर वैशिष्ट्य आहे. म्हणून तर मी तुम्हाला सारखं म्हणजे तुम्ही असं नुसतं मानव नाही, आदी मानव किंवा काय मला नाही नाही, असं काय नाही, म्हणायचंय असं नाही. काही नाही. आपलं हे एक शक्यच नाही हाऊस आहे, सर, हायली इट्स अ हॉबी, पॉसिबलच आहे असं म्हटलं तरी चालेल इट्स अ एवढं. हॉबी. आणि शिवाय ते सगळं पैसे देऊन पण लोक सगळं देत नाही. आता हा इथं पैसे अहो देणारा येत असेल तर देतील ना मॅडम, येत असेल तर नाही देतील असं ना. नाही, आलं तरी पण असं एकेकाची हे असते ना वृत्ती. आपल्याला काय कॉमेंट्स नाही करायच्या, कोणावरच करायच्या नाही. मी तर तसं कधी करत पण नाही. पण आम्ही तुम्हाला भेटण्या अगोदर केलेले आहेत ना काही काही असे पैसे देऊन क्लासेस, तेव्हा बघितलं ना. अक्षरशः मी तर 5 ते 6 तासाचे 5,500 रुपये वास्तूला भरलेत. मला फार ते अहमदाबादहून इकडे आल्यावर कधी मी ते ज्योतिषमध्ये शिरेल असं झालं होतं. आणि काय जाऊ दे आता. आता मला सांगा की आपण टेरो एंजल्स 100% फ्री लावलेलं आहे. येस येस. आणि जिबू, वास्तू पण किती छान ना, सगळ्या हो वास्तू झिबू सिम्बॉल, हे झालं झिबू सिम्बॉलचं त्याच्यात कुठे आहे बघा, सांगा मला. नोट्स आहेत का कोणाकडे नाही झिबू सिम्बॉलच्या? नाही आहेत. नाही. आपण तर नोट्स दिल्या होत्या, ग्रीन डायरी दिली होती, येस येस येस. सगळ्यांना पाठवा. 3.5 महिने तो क्लास चालला सर हां, मग त्यातली एवढी कार्डं, 88 कार्डं वाचायची, हे करायचं, त्याला विश्लेषण द्यायचं, त्याला आपण क्रिस्टलचं रेकमेंडेशन दिलं, सगळ्या तऱ्हेचा भाग शिकवला, इच अँड एव्हरी. त्याचे पण रिझल्ट खूप छान आहेत. हो, आणखी त्याचे डिटेल्स शोधतोय मी, मराठीमध्ये करायचं आहे, ते भाषांतर करायला वेळ लागतो. हा पण तरी आपण जे म्हणजे तुम्ही जे शिकवलंय ना, तर ते सगळे सिम्बॉल कशाला म्हणजे आपण म्हणजे काय एखाद्याला पैशाचा प्रॉब्लेम मग तो अबंडन्सचा बरोबर. दिलाय, असे जरी दिले आणि ते लोकांनी हे केले, पण तिथे श्रद्धा मात्र हवीच, नो डाऊट. त्याच्यावर जर तुम्ही ह्यानी काय होणार आहे असं म्हणाला तर नाही, कारण तुमची चुकीचं सायकोलॉजीच आहे. एकदम चुकीची होऊन जाते ना, मग तुम्हाला येस यश येस. कसं काय मिळेल. हो, आपण आकाशिक ते शिकवलं, बघितलं तुम्ही Yes, किती yes. याच्यात शिकवलं. हो. काय घेतले पैसे कोणाकडून? आकाशिकला 1 रुपया घेतला नाही कोणाकडून. आणि पैसे तुम्ही असं घेऊ नका असं म्हणतच नाही, पण ज्यावेळेस पैसे घेतो ना आपण, मग आपली एक सामाजिक बांधिलकी पण असते ना, ती पण. बरोबर. आकाशिक कोर्स मॅडम 25,000 रुपयाचा कोर्स आहे, हो. पण तो फुकट शिकवला, येस. 1 रुपया घेतला नाही. आपण फक्त रेकॉर्डिंग दिलेलं नाही, त्याच्यामध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत. नाही म्हणून आजपर्यंत आता मराठीमध्ये आमची एकाही सगळे माणसाने आकाशिकचा लेखन जबाबदारी कधी मी आहे. ऐकलंच नाही. हो, तुमच्याकडनं आम्ही काही न घेता शिकलो, तर तसंच आम्हाला पण ते म्हणजे द्यायला हवं असं ऍटलिस्ट मला तरी वाटतं. नाडी बघा ना, आपण शिकलो हो, देवकेरलम चंद्रकला, चंद्रकला नाडी. चंद्रकला नाडी. 1800 नाड्या शिकलो आपण, 1800, 1800. म्हणजे जवळजवळ 12 कलेची एक नाडी. 12×60 बरोबर. 48 सेकंदाची नाडी येते. हो ना, हो ना. एवढं डीप नॉलेज पाहिजे, म्हणून आपण सगळ्या विद्यार्थ्यांना तयार करतो. आपला हेतू काय आहे की तुम्हाला कोणासमोरही असं माहिती नाही म्हणून कळलं नाही पाहिजे, असा भाग आहे. ताजी कोण शिकवतोय सांगा? हे मी काढू का सर कुंडली आता? मला वाटतं हां, सगळे काढा, चर्चा झाली हरकत सर. नाही. काढा, नो प्रॉब्लेम. तर असा हा क्लास आहे, सगळ्यांनी यावं, शिकावं, चांगल्यापैकी आनंद घ्यावा, बाकी काही हेतू नाही. कळलं? आणखी कोणाला काही अभिप्राय द्यायचे असतील तर द्या, का आता वेळ झालेली आहे, खरं तर निघायची. चांगल्यापैकी आनंद मिळतो आणि त्या आनंदाबरोबर ज्ञानात खूप भर पडते. म्हणजे लहान मुलं जशी आवडणाऱ्या शिक्षकाची वाट बघत असतात ना, तसं आम्ही मोठ्या वयाला सुद्धा तुमच्या शिकवण्याची वाट बघत असतो. त्यामुळे मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला नमस्कार सर म्हणते. इतकी आतून शिकण्याची हे निर्माण होते. म्हणजे इतका गुरु सुंदर शिकवत असला की ते बुडवावं, सोडून द्यावं असं कधी वाटतच नाही. त्यामुळे सर तुम्हाला खूप 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 धन्यवाद आणि नमस्कार. नमस्ते. थँक्यू. सर. हा, बोला मॅडम. हा सर, मी सर, निघू? अभिषेकचा एक वन ऑफ द मीनिंग आहे की विशेष आशीर्वाद.
आणि अभिषेक म्हणजे आपण ज्यावेळेस देवाला अभिषेक करतो तर ते काही आपण अभिषेक करताना आपण आपण टॉपच्या ह्याला पाणी हे वाहतो, पाणी किंवा जे काही आपण दूध अर्पण जे काही करतो आपण, तर इथे जे तुम्ही करता आहात तर त्याच्यामध्ये तो ज्ञानाचा म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांना हा ज्ञानाचा अभिषेकच होतोय, की ज्ञान समृद्धी करण्यासाठी वेगवेगळ्या विद्याने वेगवेगळ्या अशा कितीतरी विद्या ज्या शिकवल्या, असा कुठलाच क्लास नसेल मला वाटतं की ज्याच्यामध्ये इतक्या इतक्या साऱ्या विद्या शिकवल्या गेलेल्या आहेत, की त्याच्यामध्ये आता जे जे तुम्ही उल्लेख केला अशा त्यापेक्षाही कितीतरी गोष्टी आम्ही तुमच्याकडून शिकलो. सो या आता बघा पद्धतीने हा आकाश ज्ञानाचा अभिषेकच आकाशिक होतो. मॅडम सांगा मला, आकाशिक मॅडम कोण शिकवतं? हो सर, कुणीच नाही सर. इनफॅक्ट त्याचा उल्लेख पण आम्ही ऐकला नव्हता. ताजिक बद्दल पण ऐकलं नव्हतं. ताजिक पण माहिती नव्हतं, आकाशिक पण माहिती नव्हतं. आत्ता एक या जाहिरात सगळ्या आलेली गोष्टी खूप आहे वेगळ्या आहेत, नवीन आहे. 15,999 टेरो क्लास. आणि किती माहिती आहे? 4 लेक्चर, अरे रात्री बापरे 8 ते 10. बापरे बापरे. मी ॲडव्हर्टाईज ते पाठवतो सगळी तुम्हाला लुटायची बाहेर. कामं आहेत. लुटायची कामं चालू आहे सर. 15,999. आपण तर फुकट मी जाहिरात टाकली मागे ताबडतोब. ती जाहिरात पडल्यावर मी टाकलंय फुकट आमच्याकडे उपलब्ध आहे. महाग टाकला असला बसू नका. हा अवेलेबल तर आहे मी बोलू आम्ही. का? हा बोला बोला बोला. सामान्यतः आत्ताची अशी परिस्थिती आहे मागच्या 2 महिन्यापासून. मी जानेवारीपासून आपल्या ज्योतिषशास्त्री वर्गामुळे संमिलित झालो या आपल्या समवेत. संध्याकाळी 7 नंतर ते रात्री 9:30 पर्यंतचा हा विशेषत्वाने कुठल्याच कारणासाठी आपण स्वतःला एंगेज ठेवत नाही. मी 6:30 वाजल्यापासून चेक करत राहतो की आज सरांचा कुठला आपल्याला सेशन मिळतंय का काय अशा प्रकारे. आणि जर त्या दिवशी आपलं सेशन नसेल त्या दिवशी माझा एक नियम बनला, सकाळी 6 वाजता ते 7:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून 9:30 पर्यंत आपले जे रेकॉर्डेड सेशन्स आहेत ते मी कंपल्सरी करत राहतो आणि त्याच्यामधून ज्ञानार्जन करण्याचा विशेष भाग निर्माण करतो. त्यामुळे सध्या या निमित्ताने आपल्याला विशेष धन्यवाद. आणि आता माधुरी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तो विशेष अभिषेक विशेषत्वाने आपल्यावरती करण्याचं, ते ज्ञानाचं जोपासना करण्याचे, ज्ञान मिळवण्याचा मी प्रयत्न करत राहतो. त्यामुळे विशेष धन्यवाद सर तुमचे. धन्यवाद. चव्हाण मॅडम. सर एक मिनिट हा हो बोला. सर. बोलू. हा बोलतायत का चव्हाण मॅडम? हा मी बोलते, मी निघते मग. हा 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 तर बोला बोला. आतापर्यंत तुम्ही जे ज्ञान दिलंय ते अप्रतिम आहे. आणि हे म्हणजे ज्योतिषच नाही ते इतरही ज्ञान भरपूर तुम्ही देता. त्याच्यामुळे आम्ही अगदी आवर्जून कधी तुमचा क्लास येतो हे आम्ही वाट बघत असतो. आणि थँक्यू सर, खूप थँक्यू. कौतुकास्पद आहे. तुम्हाला सगळंच भयंकर नॉलेज आहे सगळ्याच बाबतीत. तर थँक्यू थँक्यू. थँक्यू. आता बघा आज मी पोस्ट केले शर कसा काढायचा, बघितलं तुम्ही? हो हो खूप हो छान. सर, हो बघितलं मी, बघितलंय येस ते. सर. हो, बघितलंय. मग खूप छान आहे शासकीय सर. परीक्षेला पण शर काढायला शिकवत नाही. नाही. नाही बरोबर सर, एकदम बरोबर. नाही शिकवत हा शहर नाही क्रांती शिकवत. कोणी शिकवत नाही. उत्तर शर दक्षिण शर नाही शिकवत. नाही शिकवत. हो, नाही शिकवत. ठीक आहे. आज हे पहिल्यांदा सगळं तुमच्या तुम्हाला पोस्ट मधून ते सर मी वाचलं ऍक्च्युली. yes. आणि रिटर्न मध्ये आहे ते, असं हो, पण नाही. रिटर्न मध्ये सर. हो, रिटर्न मध्ये तुम्ही टाकलंय ते व्यवस्थित टाकलंय सर. सर मी बोलू? हा बोला. नमस्कार सर. नमस्ते. ऍक्च्युली सर तुम्ही तर उल्लेख एवढाच केला, पण तुम्ही खूप खूप विषय शिकवलेले आहेत आम्हाला. म्हणजे आता तोंडावर सांगण्यासारखे माझ्याकडे जवळजवळ 20 तरी विषय असतील आपले आतापर्यंत झालेले. अष्टक वर्ग, सर्वतोभद्र चक्र, पंचपक्षी, टॅरो कार्ड, एंजल कार्ड. आणि हे नुसतेच नाही, परत ऍडव्हान्स पण आहेत त्यात पण. जिबू सिम्बॉल, चंद्रकला नाडी, जैमिनी सूत्र, सूर्य सिद्धांत, ते केपलरची ऍस्ट्रॉलॉजी ते पण शिकवलं. विधी लिखित त्याचे पण पार्ट 1, पार्ट 2, लाल किताब. आता आपलं सध्या चालू आहे ताजिक निळकंठे आणि ज्योतिषशास्त्रीचा अभ्यास तो आहे चालू. आकाशिक आकाशिक तर हे म्हणजे हायर लेवलचं एकदम सायन्स ते तुम्ही जे आम्ही ऐकलंच नव्हतं ऍक्च्युली, खरंच नव्हतं ऐकलं. तर त्यातून म्हणजे ते खूप वेगळंच आहे मानसिक समाधान देण्यासाठी आणि आत्म्याशी कनेक्ट होण्यासाठी खूप सुंदर. म्हणजे त्याला काही शब्दच नाही, इतकं ते सुंदर तुम्ही शिकवलं आणि खूप छान होतं ते सर. त्याच्यावर तुम्ही स्विचवर्ड, पुष्कर नवंश, कोट चक्र, षोडश वर्ग, वास्तुशास्त्र बरेच बरेच शिकवलेत. करंट अफेअर त्याहीपेक्षा तुम्ही ते खगोल त्यातल्या त्यात सांगत असता. पुन्हा आपल्या त्या मॅडमचा एका विसान होता होत म्हणजे कुठून कुठे जा. हो कायद्याचं पण म्हणजे नुसतं ज्योतिषच नाही, ज्योतिषापुरतच मर्यादित नाही आपलं हे. आपली अभिषेक ऍस्ट्रॉलॉजीचं जे
काय वैशिष्ट्य आहे आणि जे काही तुम्ही शिकवताय ते तुम्ही फक्त ज्योतिषपुरतं नाही, एक माणूस कसा घडला पाहिजे आणि त्याला सर्वांगीण ज्ञान कसं असलं पाहिजे आणि तुमचे तर देश विदेश पण सगळे तोंडपाठ आहे, कुठून कुठे जायचं, कुठून कुठला शॉर्टकट आहे, असं जा तसं जा, तुम्ही ते नेहमी नेहमी सांगत असता सर. ते पण खूप छान. आणि आगरतळ्यापासून सूर्य कुठून उगवतो, अक्षय तृतीया, म्हणजे असं एकच गोष्ट नाही अक्षय जे तृतीया तर कधी एकाही माणसाने कधी सांगितलीच नाही. हा सर, असं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या तुम्ही अशा पटकन अशा ओघात सांगून जातात, पण त्या इतक्या बसतात ना मग डोक्यामध्ये व्यवस्थित. तर त्याबद्दल सर ते आमच्यासाठी तुम्ही काय म्हणतात, एंजलच्या वेळी एंजल, ह्याच्या वेळी म्हणजे अशी प्रत्येक गोष्ट जेव्हा तुम्ही शिकवतात तेव्हा तेव्हा तुम्ही त्या ह्याच्यामध्ये मी तर तुम्हाला बघत असते सर. तर आमच्या सगळ्यांच्या वतीने सर तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू. कोटी कोटी नमस्कार सर. नमस्ते नमस्ते. बरं आता वेळ थँक्यू. झालाय भरपूर. तर एनिवे कोमल मॅडम ऐका ना सर, एक मिनिट, मी तर पटकन करेल. आपल्या हादनकर मॅडमला काहीतरी थोडं बोलायचं होतं तर हा आता बोला बोलू द्या. बोला. मॅडम बोला. हादनकर मॅडम आहेत एक का? सेकंद हा. मॅडम, मला असं वाटतं की आता खूप बोलणं झालेलं आहे, तर तुम्ही समारोप केलात तरी चालेल. फक्त मला इतकंच म्हणायचं होतं, हा. जे म्हणणार होते जास्त, पण त्याच्यानंतर 3 लोक बोलली, त्यामुळे माझं बोलणं कव्हर झालं. आणि मी बऱ्याच वेळा बोलत असते, त्यामुळे पण मला माधुरीने दिलेली उपमा ही अतिशय 100% बरोबर आहे की एक झालं की दुसरं अभिषेक जसा सातत्याने घडत असतो आणि त्यामुळे वातावरणामध्ये आणि आपल्या झालेल्या कर्माची शुद्धी होत असते, त्याप्रमाणे मनातल्या सगळ्या शंका, सगळ्या अडचणी आणि विविध प्रकारचं ज्ञान हे वेगवेगळ्या विषयाच्या सातत्यपूर्ण अभिषेकामुळे अभिषेक या ऍस्ट्रॉलॉजी केंद्रामध्ये आमच्यावर होत असतं आणि म्हणून आम्हाला खूप चांगल्या गोष्टी कळल्या. अगदी साधा सोपा विषय कुंडली वाचन, की जे आपण केव्हा गेली 3-4 वर्ष आपण कुंडली वाचनाशी निगडीत आहोत, पण आज सुद्धा कुंडली वाचनातलं नाविन्य संपलेलं नाही, हे मला जास्त उद्धृत करा असं वाटतं. अगदी आजच्या 2-3च बाबी सांगणारे, बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या पण मी आता त्यातल्या 2-3च सांगणार आहे. की गुरु आणि शनी यांचा त्रिकोण योग हा प्रसिद्धीचा योग कसा असतो. आश्लेषा नक्षत्र हे क्रिटिकल गोष्टीवर, क्रिटिकल बाबी कशा सहज सोडवतो. म्हणजे आपण आतापर्यंत आश्लेषा बरंच ऐकलं, शनी गुरु पण ऐकलं, पण प्रत्येक पत्रिकेमध्ये काहीतरी वेगळं कसं मिळतं, तर ह्या काही गोष्टी किंवा या पत्रिकेमध्ये, या जातकाच्या ह्याच्यामध्ये शुक्र आणि चंद्रावर कोणाचाही योग नाही, कुयोग नाही, त्यामुळे पत्रिका कशी चांगली पुढे सरकत गेली आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिष्ठेने मार्गदर्शन आणि सर्जरी या दोन्ही गोष्टी त्यांनी कशा चांगल्या निभावल्या. तशा बऱ्याच गोष्टी, पत्रिका वाचन हा विषय तोच, पण मार्गदर्शन मात्र नाविन्यपूर्ण, ही गोष्ट नजरेआड करता येत नाही. तेव्हा या सगळ्यासाठी सर खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. कोमल मॅडम हो चला आता सर. समारोप करूया. होय होय. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता सगळं झालंय, पत्रिकेबद्दल झालं, अभिषेक ऍस्ट्रॉलॉजीच्या नावाबद्दल झालं. मी एवढंच फक्त सर म्हणेल की अतिशय उत्तम. आणि आता हादनकर मॅडम 1 मिनिटात शेवटी ज्या बोलल्या ते फार महत्वाचे. मला असं वाटतं हा जवळजवळ 40च्या वरचा क्लास असेल, म्हणजे पत्रिका वाचन आपल्या याच्यापेक्षा जास्त झाले असतील. आता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा आत्ता नाही मला लगेच सांगता येणार, पण प्रत्येक वेळेस आम्हाला खूप नव्याने, म्हणजे आता ही मंगळ केतू इथे कसं, तर ते भावंडांचं, पण इथे सर्जनसाठी कसा तो उत्तम, आश्लेषा नक्षत्र कसं छान, इतकं म्हणजे तुम्ही प्रत्येक वेळेस त्या पत्रिका ज्या आणताना सर त्याच्यातनं प्रत्येक वेळेस नवं, म्हणजे थोडक्यात सांगायचं आम्हाला प्रत्येक वेळेस गोल्डन फॉर्म्युले तुम्ही देता सर. त्यासाठी आणि क्लास तर उत्तमच झालाय, त्यासाठी मी आणि आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो, कोटी कोटी वंदन करतो. हॅट्स ऑफ टू धन्यवाद. आणि युअर डिवाइन. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. थँक्यू. बरं तुमच्या परवानगीने मीटिंग एंड करतो. थँक्यू थँक्यू. ऑल द बेस्ट. सर. धन्यवाद सर.